या मित्रांनो, आज आपण बेसिकली खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. मी आविष्कार डेरे स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आजचं लेक्चर यासाठी महत्त्वाचं आहे. जनरली तुम्ही अभ्यास करता, अभ्यास केल्यानंतर बेसिकली तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे जज करण्यासाठी असते एक्झाम. आणि त्या एक्झाममध्ये तुम्ही काय लिहिता या बेसिसवर, त्या परफॉर्मन्सवर तुमचं पुढचं भविष्य, तुम्हाला मिळणारी पोस्ट, या सर्व गोष्टी ठरलेल्या असतात. मग काल जे लेक्चर झालं होतं त्या लेक्चरमध्ये बेसिकली आपण बोललो की एक इम्पॉर्टंट पॉईंट, एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आपल्या लक्षात आला. आणि तो इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट होता रिलेटेड विथ द स्ट्रक्चर. ठीक आहे. तर स्ट्रक्चर फॉर्मेशन मी म्हटलं होतं, जर तुम्ही ॲन्सर रायटिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस केली आणि ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत गेले तर ब्रेनमध्ये न्यूरॉन्स कनेक्ट होतील आणि मग हळूहळू तुम्ही त्या प्रॅक्टिसमधून शिकाल की नेमकं स्ट्रक्चर कसं आहे. मग क्वेश्चन कोण्याही पद्धतीचा आला तर तुमच्या ब्रेनमध्ये ते स्ट्रक्चर किंवा त्याची मॅपिंग तयार झालेली असते. मग हे झालं एक, म्हणजे आपला महत्त्वाचा मुद्दा जो होता तो होता रिलेटेड विथ द स्ट्रक्चर. सोसायटीचा मी म्हटलं होतं की सोशिओलॉजी ओव्हरलॅपिंग पोर्शन आहे सोसायटीसोबत, GS1 सोबत. तर काही क्वेश्चन्स जे आहेत सोसायटीचे, भारतीय समाजाच्या रिलेटेड, त्या क्वेश्चन्समधून किंवा ते चेक करत असताना काही मुलांनी स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये क्वेश्चन लिहिलेत आणि बेसिकली माझं असं लक्षात आलं की काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी त्यांना जरुरी आहे त्यांच्या प्रायमरी फेजमध्ये सांगणं, की जेणेकरून त्यांना पुढे जी टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे किंवा ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे किंवा जे ब्रेनमध्ये स्ट्रक्चर फॉर्मेशन आहे किंवा प्रेझेंटेशन तुमचं स्किल आहे, या सर्वच गोष्टींसाठी महत्त्वाचं असणारं आहे की तुमचं ॲप्रोच, तुम्ही क्वेश्चनकडे कसं बघता. तर मला काही गोष्टी जसं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना कुठं कुठं परेशानी जात आहे. ते क्वेश्चन पेपर चेक करत असताना जेव्हा मुलगा नवीन असतो किंवा ॲस्पिरंट नवीन आहे, त्या फेजमधून जात असताना माझ्या असं लक्षात आलं की काहीतरी कुठंतरी एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये स्टुडंट अडकलेले आहेत. मग त्यांना जे आपण ठरवलेलं होतं बुलसाय मारायचं आहे. बुलसाय मीन्स यू हॅव टू बी परफेक्ट. तुम्हाला ती गोष्ट परफेक्टली समजायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचं ते आहे. मग ती डिमांड जी आहे क्वेश्चनची, ती सर्वात इम्पॉर्टंट आहे समजणं. कारण तुमच्या ब्रेनमध्ये स्ट्रक्चर तयार असतील, परंतु तुम्हाला जर डिमांड ॲड्रेस करता आली नाही, कारण प्रत्येक क्वेश्चन जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये विचारला जातो त्या क्वेश्चनची काहीतरी डिमांड आहे आणि ती डिमांड जर प्रॉपर ॲड्रेस झाली, ती डिमांड जर प्रॉपरली ॲड्रेस केली तरच तुम्हाला मार्क मिळू शकतात. अदरवाईज तुम्ही मग तुमचं प्रेझेंटेशन कितीही छान ठेवा, तुम्ही कितीही छान उत्तरं त्याची लिहा किंवा तुम्ही व्यवस्थित फ्लो ठेवा, पॉइंट्स वाईज लिहा, पण जर डिमांड ॲड्रेस केली नाही तर त्या एफर्ट्सला काहीच महत्त्व नाही. मग क्वेश्चनकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठीचं हे लेक्चर आहे की क्वेश्चनला तुम्ही बघणार कसे. बेसिकली महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, तुमच्या समोर जेव्हा क्वेश्चन्स येतील त्या क्वेश्चनमध्ये त्याची डिमांड, कारण की ॲब्स्ट्रॅक्शन आहे, तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ॲनालिसिसची प्रोसेस होणार, त्यानंतर स्ट्रक्चर फॉर्मेशनची प्रोसेस होणार आहे. म्हणून डिमांड ऑफ द क्वेश्चन ही अंडरस्टँड करणं, ही अंडरस्टँड तुम्हाला राहणं, ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. तर बघूया आता की ती डिमांड कशी ओळखायची, क्वेश्चनला कसं तोडायचं, क्वेश्चनचा कोणत्या पोर्शनला किती वेटेज असेल हे समजायला हवं. तुम्हाला ते क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जर केले तुम्ही तर तुम्हाला ते लक्षात येईल की काहीतरी प्रत्येक जागी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारलेले असतील, ऑब्विसली तुम्हाला त्याचे आन्सर डायरेक्ट देता येईल, पण जिथंही तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतील
किंवा क्वेश्चनचा काहीतरी फॉर्मॅट असेल, त्या क्वेश्चनमधून विद्यार्थ्यांकडून काहीतरी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन किंवा तुमचा जो कल, बौद्धिक कल आहे उत्तर लिहिण्याचा, तो कल तुम्हाला समजतोय, प्रश्न का म्हणून विचारलेला आहे हे समजतंय. अशा छोट्या छोटे जे बारकावे असतात ज्यावर तुम्हाला मार्क्स. मग कसं असतं, बऱ्याच वेळा होतं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये माझा पूर्ण पेपर अटेम्प्ट झाला, अरे मार्क्स पडलेच नाही. का होतं? बिकॉज तुम्ही जी डिमांड आहे. असं आहे, मी एका दुकानात गेलो, पुन्हा एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. दुकानामध्ये गेलो आणि दुकानदाराला म्हटलं, भाऊ मला 10 किलो गहू पाहिजे. आणि त्यानं 1 लिटर तेल दिलं किंवा 5 किलो तांदूळ दिले. मला गरज कशाची आहे? गव्हाची आहे. डिमांड सॅटिस्फाय झाली का? मग तुम्ही म्हणता, तुम्ही पेपरमध्ये काहीतरी लिहून आल्यानंतर तुम्ही म्हणता मी काहीतरी प्रोड्यूस करून आलो, रिप्रोड्यूस करून आलो, काहीतरी लिहून आलो. अरे क्वेश्चनमध्ये होतं, अरे तुला गहू मागितले होते, तू तांदूळ दिल्यानंतर तुला मार्क्स मिळतील कसे? सिंपल गोष्ट आहे, सिंपल आणि साधी गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि बेसिकली इंटरॅक्टिव्ह राहा. जे पण ऑनलाईन लेक्चर्स वगैरे बघतायत त्यांनी काही क्वेरीज असेल किंवा समजल्या नसतील गोष्टी तर ते मधामधात मी चॅट सेक्शन पण बघतोय, तुम्ही सांगू शकता. आणि कोणत्याच प्रकारचं हिचकिचाट ठेवू नका. काही नसते UPSC MPSC, बस अप्रोच आहे तुमचा व्यवस्थित बघण्याचा. ठीक आहे, करायचं स्टार्ट. मग चलो फिर. तर हे क्वेश्चन्स आहेत बेसिकली. या क्वेश्चनच्या आधी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. येस, तर ती गोष्ट अशी आहे, बेसिकली तुमचं एक स्ट्रक्चर बद्दल बोललो होतो आपण, आहे ना, स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर फॉर्मेशन कसं असायला हवं. आणि मी तुम्हाला बघा, तुमच्याकडून त्या चुका होतच असतील, मी हे सांगत नाहीये. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की ह्या चुका एक प्रायमरी स्टेजमध्ये पॉसिबल आहेत. मग ठीक आहे, स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. जनरली आपण म्हणतो की माझ्याजवळ एक बॉडी आहे, बॉडी आन्सरची बॉडी आहे. मग ती बॉडी लाय कुठं करणार? तर सर्वात पहिल्यांदा येणार तुमचं इंट्रोडक्शन, प्रस्तावना जी असते. सुरुवात करताना कोणतं भाषण देता, काही करता, तुम्ही प्रस्तावना राहणार ना, सुरुवात करणार इंट्रोडक्शन. ओके, तुम्ही इंट्रोडक्शन देत आहात, हे सर्वांना माहीत आहे. पण मी तुम्हाला घेतो यासाठी, कारण एक मुलींना मी इनपुटसाठी म्हटलं होतं, तर तिनं मला सांगितलं होतं की इंट्रोडक्शन कसं लिहायचं. या बेसिकली तिला क्वेश्चन होता की इंट्रोडक्शन ऑब्विसली ॲड्रेस कसं करायचं. तर म्हणून मी टोटल ओव्हरऑल लेक्चरचा अप्रोचच हा आहे की तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेलं ते पण कळायला पाहिजे आणि तुमचा अँसरचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे ते पण व्यवस्थित कळायला पाहिजे. ओके, तर प्रस्तावना सर्वात इम्पॉर्टंट. मग त्यानंतर येते बॉडी पार्ट, जे मेन मुद्दा आहे, जिथं तुम्ही अँसर फ्लरिश होते तुमचं. तुम्हाला जे विचारलेलं आहे, ज्या डिमांड आहेत, जी गरज आहे अँसरची, ती इथं चेक केलं जातं की किती माहिती आहे. हे तर गेट आहे, उत्तराचा गेट आहे, इथून सुरुवात होते तुमची. ठीक आहे, आणि यानंतर मग येतं 3रा नंबर, कन्क्लुजन. असं जर मुद्देसूद उत्तर असेल, जे सारांश किंवा शेवट म्हणू आपण याला, तर असं मुद्देसूद उत्तर असल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दिसायला व्यवस्थित दिसतं आणि बघणारा किंवा वाचणारा आहे तो त्यापासून अट्रॅक्ट होतो. ऑब्विसली ह्याच गोष्टी सर्वांना माहिती आहे. मग प्रस्तावनेमध्ये काय टाकायचं, बॉडीमध्ये काय असायला पाहिजे, कन्क्लुजनमध्ये काय असायला पाहिजे, इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. आता प्रस्तावना बेसिकली तुम्ही करताना क्वेश्चनची फोड कशी करायची, मी लाईव्ह क्वेश्चन्स वरून दाखवणार की डिमांड समजायची कशी, ते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. आपण सुरुवात करूया की उत्तर लेखन करताना तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या कुठून स्टार्ट असायला पाहिजे. इंट्रोडक्शन मध्ये काय असायला पाहिजे होतं सोसायटीच्या. ठीक आहे, क्वेश्चन्स नंतर बघणार आहोत. त्यामध्ये मग मी पुन्हा तुम्हाला इंट्रोडक्शन, बॉडी किंवा कन्क्लुजन मध्ये काय असतं अपेक्षित, तुम्ही जर ते लिहिलं असतं तर तुम्हाला ऑब्विसली मार्क्स किंवा तुमचा स्कोअर चांगला आला असता. ठीक आहे, प्रस्तावनामध्ये जाऊया. प्रस्तावना असते तुमचं जसं फर्स्ट इम्प्रेशन असतं ना, ते इथं दिसतं की बेसिकली स्टुडंट जो लिहितोय त्याला अंडरस्टँडिंग किती आहे, डेप्थ किती आहे, त्याला व्यवस्थित समजतं काय. एक असतं ना वेलकम केल्यानंतर फर्स्ट इम्प्रेशन पडतं, तसं असतं इंट्रोडक्शन. मग क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे
हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं ना, तुमचं इंट्रोडक्शन व्यवस्थित येतं. मग यामध्ये तुम्ही काय करू शकता, यामध्ये तुम्ही व्याख्या किंवा डेफिनेशन द्या एक छोटीशी. तुम्ही तुमच्या भाषेत ती डेफिनेशन तयार करून देऊ शकता. महत्वाचा मुद्दा. 2 नंबरवर काय करू शकता तुम्ही इथं, थोडंफार उत्तरामध्ये काय असेल, काय कल असेल, काय टिल्ट असेल याची थोडीशी फ्रेम रेफरन्स द्यायची. ती कशी द्यायची मी तुम्हाला सांगणार. तुमच्याकडे काही एखादं स्टॅटिस्टिक्स असतील, खूप सुंदर असते ना. तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आहे तर तुम्ही दाखवताय की मला हे माहिती आहे. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर क्वेश्चन जर विचारलेला विचारलेला, तर तुम्ही जर तिथं स्टॅटिस्टिक दिले असते, मग ते नीती आयोगाचं असेल, ह्युमन डेव्हलपमेंट कशाच्याही रिलेटेड, जर तुम्ही स्टॅटिस्टिक जर तिथं असतं की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीच्या रिलेटेड रँकिंग वगैरे सांगू शकता, किंवा इंडियाची सध्याच्या पोझिशनबद्दल काहीतरी स्टॅटिस्टिक मीन्स तुम्हाला असलेली इन्फॉर्मेशन. म्हणता ना की भारत 130व्या स्थानावर आहे, भारत 131व्या स्थानावर आहे. NSSOचा रिपोर्ट असेल, नीती आयोगानं काहीतरी म्हटलेलं असेल, यावरून तुमचा समज दिसतो. यावरून तुम्हाला की तुम्ही आजूबाजूच्या सराउंडिंग बद्दल किंवा त्या क्वेश्चनच्या पेरिफेरी बद्दल, त्या क्वेश्चनच्या आजूबाजूला तुम्ही फिरताय. जेव्हा पेपर चेकर असतो, याला सर्वात पहिले ते कळायला लागतं की तुम्ही त्याच्या अवतीभवती आहात. मग फर्स्ट इम्प्रेशन पडायला लागतं. NSSOचा डेटा असणार, नीती आयोग असणार, आणि अदर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असू शकते, एखादा महाराष्ट्रामध्ये असलेला रिपोर्ट असू शकतो, बजेटचं एखादं डॉक्युमेंट असू शकतं, किंवा एखादा मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर यांनी काहीतरी केलेल्या जर गोष्टी असेल, हायलाईट करून टाका. त्या काय असतं, ते अशी प्रस्तावना केल्यानंतर मुलाची किंवा ॲस्पिरंटची सजगता दिसून येते. काय दिसते इथं, तो सजग आहे की नाही. इश्यूंबद्दल सजग असणं. इंट्रोडक्शन, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं ना. का म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूचं जेव्हा प्रिपरेशन करता, स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये येता, तुम्ही प्रिपरेशन करताना तुमच्या लक्षात येत असेल तुमचं अटायर कसं आहे, तुम्ही बूट पॉलिश केले, तुम्ही टाय कोणत्या कलरचा घातलाय, मॅच होत आहे, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन. बस तसं ते तुमचं प्रस्तावना असते. मग आता प्रस्तावना संबंधित नसेल, किंवा तुम्ही अशी प्रस्तावना देताय जी की खूपच इरिलेव्हंट आहे आपल्या क्वेश्चनशी, मुलांच्या चुका होताना इथं दिसता की तुम्ही प्रस्तावना देताना ती इरिलेव्हंट असते, त्या इन्फॉर्मेशनशी ती जुळत नाही, किंवा ती एवढी बेसिक असते की कॉमन सेन्स. आता पॉवर्टी तुम्हाला विचारलंय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी बद्दल, आणि तुम्ही पॉवर्टीची डेफिनेशन देताय. तुम्ही या लेवलपर्यंत आले, एक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुमची असेल, हे तुमच्याकडून एक्सपेक्ट केलं जातं. तुमच्याकडून या गोष्टी एक्सपेक्ट केल्या जातात. समजतंय? तर मग ते एक्सपेक्टेशन तुम्ही पण डोक्यात ठेवायला पाहिजे की नेमकं माझं उत्तराची प्रस्तावना किंवा जे इंट्रोडक्शन आहे ते कशा पद्धतीचं असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा, डेफिनेशन थ्रू, स्टॅटिस्टिक थ्रू, किंवा एखादा त्याच्या रिलेव्हंट जर मुद्दा तुम्हाला करंटमध्ये जर कुठंतरी फिरत असतील, करंट अफेअरमध्ये, यासाठी गरजेचं असतं काहीतरी असेल, करंट अफेअर काहीतरी देऊन दिलं की सध्या अशी सिच्युएशन आहे, किंवा नुकताच असा रिपोर्ट आलेला आहे, या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. खूप सुंदर इंट्रोडक्शन तुमचं येऊन जातं. कळतंय? ओके. यार विचारल्यानंतर कोणी सांगू शकता चॅट वगैरे मध्ये पण, डोंट वरी. ठीक आहे. तर पुढं जाऊया बॉडी पार्टमध्ये. आता इथं महत्वाचं आहे, जो डिमांड ऑफ अवर क्वेश्चन आहे ना, तो इथं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय बघा, क्लिअर एक्झाम तुम्हाला करायची आहे, मान्य आहे, एक्झाम तुम्हाला क्लिअर करायची आहे, गरज तुमची आहे, तो पेपर चेक करण्यासाठी बसलेला आहे. आता त्याची मेंटॅलिटी रिव्हर्स इंजिनिअरिंग यासाठीच गरजेची असते. रिव्हर्स इंजिनिअरिंग तुम्ही काय लिहिता यापेक्षा त्याला काय अपेक्षित असू शकतं, त्याचं काम किती तुम्ही सोपं करून देता. इथं मी आन्सर्स तुमचे बघितले, काहींनी पॅराग्राफ लिहिले, काहींनी निबंध लिहिलेत, आणि तिथं मला सर्च करायला लागतंय तुम्ही काय, तुमचं टॉपिक खरंच काय. मी इथं मेहनत घेईल, तो तिथं मेहनत घेणार नाही.
याची सवय आतापासून लावा. पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही काही लिहिताय, तसं तर पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिणं गरज आहे, कारण की तो वेळच पुरत नाही. त्यामुळे बुलेट पॉईंटची सवय लावा. माझं पर्सनल मत आहे बुलेट पॉईंटची सवय. पण काही आर्ट्सवाले असतील, नाही सर आम्हाला ते जमत नाही बुलेट पॉईंट थ्रू टू द पॉईंट करणं, तर मग ज्यांना फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहे, लक्षात ठेवा कीवर्ड्स जे असतात ना, कीवर्ड्स जे महत्वाचे, मी प्रत्येकाच्या पेपरमध्ये लिहिलं, पण ते कीवर्ड जे आहेत ना, ते कीवर्ड्स हायलाईट करायला शिका. हायलाईट करावं लागतं. म्हणजे जो बघणारा आहे, ज्यानं तो बॉडी बघितली, त्याला तो स्ट्रक्चर दिसायला पाहिजे. त्याच्या दिमागामध्ये फ्रेममध्ये ऑलरेडी बसलंय, त्याच्या दिमागाला माहिती आहे काय उत्तर आहे. तो त्याच्यातले मुद्दे जर दिसले तुमच्या ह्याच्यात, तर तो मार्क्स दिला, नाही तर मार्क देणार नाही. सरळ गोष्ट आहे. कारण की तो पेपर चेकर आहे, त्याच्याजवळ आन्सर असणार, ऑब्विसली मॉडेल आन्सर असेल, किंवा त्याला सांगितलं असेल की हे मुद्दे जर असतील तर तू मार्क असे दे. म्हणजे ऑब्विसली तुमच्या उत्तरामध्ये ते कीवर्ड्स, आता तो त्याला जर दिवसाचे काही 100 असेल, 200 असेल, 150 असेल पेपर चेक करायचे असेल, ह्युमन सायकोलॉजी लक्षात घ्या. ह्युमन सायकोलॉजी अशी सांगते की जर तुम्ही पेपर लिहिताय, तुमचं काम जेवढं कठीण तेवढं तुमचं इम्प्रेशन निगेटिव्ह त्या पेपरमध्ये पाहून. समजतंय? येस येस येस. आपण घेऊया डायग्राम आणि फ्लो चार्ट कुठं काढायचे, आणि आयदर इंट्रो नो लक्षात घ्या. इंट्रो पार्टमध्ये बहुतांश वेळा एक 20 वर्डच्या आसपास, 20 ते 25 वर्डच्या आसपास तुमचा इंट्रो ठेवायचा आहे. क्वेश्चन विचारलेला आहे, आन्सर देतोय की त्यांना असं विचारलंय की फ्लो चार्ट वगैरे कुठं काढायचा आहे. तर फ्लो चार्ट जर तुम्हाला काढायचा, मी सांगतोय ना, बॉडी पार्टवर तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार. दिसताय कसं बॉडी पार्टवरून, तुमचं उत्तर किती आकर्षक दिसतंय ना बॉडी पार्टवरून ठरणार. इथं तुम्ही किती जवळ आहात क्वेश्चनच्या ते इथून दिसणार. तुम्ही त्या पेरिफेरीमध्ये फिरताय की नाही फिरत आहात इथून दिसणार. आता बेसिकली मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीवर क्वेश्चन आहे, तर मी 4थी किंवा 5वीतल्या पोरासारखं तुमच्याकडून पॉवर्टीची डेफिनेशन एक्सपेक्टच करणार नाही. मी गरिबीची डेफिनेशन तुम्हाला एक्सपेक्टच करा. तुम्हाला गरिबीबद्दल लिहायचं आहे, 2, 3, 4, 5 शब्दामध्ये गरिबी काय आहे लिहा. पण मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करील मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीबद्दल सांगा. नेमके तुम्हाला जर खरंच मुद्दा कळलेला असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीबद्दल इंट्रोडक्शन द्या, त्याच्याबद्दल स्टॅटिस्टिक्स सांगा. नाही स्टॅटिस्टिक्स सुचत आहे, ॲटलिस्ट त्याची एक साधी सोपी डेफिनेशन बनवा. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी काय येईल त्या क्वेश्चन्सकडे मी. ठीक आहे? येस. तर कॅचिंग जो असतो बॉडी पार्टमध्येच असतो तो. तसंच छान क्वेश्चन चांगले आहेत, विचारत राहता, काही हरकत नाही. ठीक आहे. मग बॉडी पार्टमध्ये मी म्हटलेलं आहे, ज्यांना पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं त्यांनी कीवर्ड हायलाईट करा, की माझं काम मी चेक करतोय, माझं काम सोपं करा. मला तुमचं फर्स्ट इम्प्रेशन पडतंय, मला वाटतंय की नाही त्यानं माझ्यासाठी काहीतरी करून ठेवलंय, मला ते स्ट्रक्चर दिसणं, मग मी 1 मार्क जास्त देईन ज्यांनी कीवर्ड हायलाईट करून ठेवलेत, रॅदर दॅन की तुम्ही लिहिलंय मला शोधावं लागतं. तुम्ही रिस्पेक्ट द्या पेपर चेकरला. तुम्ही ते रिस्पेक्ट जर दिली नाही, ऑब्विसली काय होणार आहे, तो मार्क्स कमी देईल, एखादा मार्क कमी देईल. सायकोलॉजी समजा. तुम्ही विद्यार्थ्याच्या दृष्टीनं विचार करू नका, तुम्ही पेपर चेकरच्या दृष्टीने विचार करा. कारण मार्क तुम्हाला तो देणार आहे, तो तुम्हाला 8-9 जे मार्क्स असतील तुम्हाला सक्सेसमध्ये, मग ते 1-1 मार्काचा जो डिफरन्स असतो ना, तो तिथं पडतो की प्रेझेंटेशनवर तुम्ही कसं वर्क करताय. येऊया आपण त्याकडेही येऊया. बेसिक फॉर्मॅट आता सध्या समजावणं चालू आहे तुमचं. ठीक आहे? तर मी म्हटलं होतं की कीवर्ड्स हायलाईट करा, आणि महत्वाचं आहे जर होऊ शक्यतोवर बुलेट पॉईंटचा यूज करा, बुलेट पॉईंट्स. आणि तिथं पण जी आहे विचारलेलं जे आहे क्वेश्चनमध्ये जो विचारलेलं आहे, लाईव्ह क्वेश्चन्स बघूया आपण. जवळपास 4 MPSCचे सोपे क्वेश्चन्स आहेत. सोपे क्वेश्चन आहे, पण तुमचे जे इंट्रोडक्टरी फेज आहे त्यासाठी असणार आहे ते. तर लिंकेजेस इथूनच येईल, सोपं कठीण काही नाही आहे. त्याचेच क्वेश्चनला थोडं ट्विस्ट केलं की ते पुढं होईल, पण सुरुवात इथून करायची आहे. तर त्यामुळे मी सांगतोय, जो मुद्दा वर क्वेश्चनमध्ये झालेला आहे ना, लाईव्ह बघूया एक्झाम्पल. जो मुद्दा क्वेश्चनमध्ये दिलेला आहे त्या क्वेश्चनच्या रिलेटेड तुम्हाला इथं खाली जर तुम्ही एक्सप्लेनेशन देताय ना, तर जो पण कीवर्ड आहे, मेन कीवर्ड बुलेट फॉर्मॅटमध्ये सुद्धा, तर त्या कीवर्डला सुद्धा हायलाईट करा आणि तुम्ही इथं एक्सप्लेनेशन द्या. ठीक आहे? आता एक्सप्लेनेशन 1 किंवा 2 ओळीचं द्या.
फार मोठं काही लिहू नका. बुलेट पॉईंटमध्ये लिहिण्याचा हा फायदा असतो की प्रेझेंटेशन तुमचं दिसतं, आन्सर कॅची दिसतं, तुम्ही बघितल्या समोरच्या इम्प्रेस होतो. तुम्ही ॲड्रेस डिमांड केली की नाही, त्याचं काम 5 मिनिटावरून जर 2 मिनिटावर येत असेल तर तुम्हाला मार्क्स तो इम्प्रेस होईल, पोराला कळलंय की काय पाहिजे. ठीक आहे. मग आता तुम्ही काहीतरी मुद्दा लिहिलाय, याला जर तुम्ही एक्झाम्पल म्हणून काहीतरी रिअल लाईफ कंटेम्पररी समकालीन मुद्दा जर तुम्ही हायलाईट केला तर काय होईल? दुग्ध शर्करा योग, बरोबर, मराठीमध्ये शब्द आहे, तसं होईल. एक्झाम्पल जर तुम्ही दिलं तर तुमचं आणखीन सॉलिडिफाय होईल इम्प्रेशन समोरच्यावर. आपण कोणाची सायकोलॉजी समजून घेतोय? पेपर चेकरची. ठीक आहे. तुम्हाला काय माहीत आहे? बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही खूप सारे लिहिलं. मी एक विद्यार्थ्याचा पेपर बघितला, लिटरली त्यानं निबंध लिहिलाय आणि मी त्याला कमेंट पण केली आहे, हा निबंधाचा पेपर नाही आहे, हा GSचा पेपर आहे. तुमचं त्या एवढ्या मोठ्या आन्सरमध्ये तुम्ही ते प्रस्तावना लिहिताय आणि तिथं कुठं संपते प्रस्तावना, बॉडी पार्ट कुठं चालू होतोय, तो कुठे संपतंय, काहीच ताळमेळ नाही. मग मला शोधावं लागतं. मी काय करणार? मी पेपरच्या फ्लोमध्ये आहे, माझे पेज पलटोय. तुम्ही इमॅजिन करा सिच्युएशन, पेज पलटत आहे मी, मला तर क्वेश्चन दिसत आहे, मला माझा दिमागामध्ये माझं काहीतरी फ्रेमवर्क स्ट्रक्चर झालंय. तुम्ही लिहिलं असेल नसेल, एखाद्या वेळेस स्किप झालं वाचताना, तो काही वाचत बसणार नाहीये, ऑब्विसली मार्क्स तुम्ही लूज केले. हे जर तुम्ही पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिले, ठीक आहे, मान्य आहे, पॅराग्राफमध्ये लिहिले. इव्हन एसेमध्ये सुद्धा तुम्ही जर काहीतरी चांगला पॉइंट किंवा काहीतरी इंटरेस्टिंग फॅक्ट जर टाकली आहे ना, हायलाईट करा. हायलाईट करणं म्हणजे काही नसतं, पेन असतं ना आपला ओरिजिनल, बस अंडरलाईन करा त्याच्या खाली. हायलाईट करा म्हणजे वेगळा पेन घेऊन काही करावं नाही लागत आपल्याला. कळतंय का? येस, क्वेश्चन आला. Yes, definitely you can mention. I'm actually telling you that yes, you have to mention current affair. If you are aware about it, definitely try to mention it in this introductory section. It actually impact. Definitely. No doubt about it. How to mention current affairs to gear up a conclusion positively. Then can we mention it? कन्क्लुजन पार्टवर येऊया. कन्क्लुजन पार्टवर पण मी बोलतोय. आय थॉट की यू आर टॉकिंग अबाउट द इंट्रोडक्शन पोर्शन. ओके, निकोसे, येस विल कम हिअर. ओके, कन्क्लुजन पार्टवर येऊया, पण आपण सध्या बॉडी पार्टवर डिस्कस करतोय. बघा, ही गोष्ट पुन्हा होणे नाही. लक्षपूर्वक, काळजीपूर्वक ऐका. पुन्हा तुम्ही पण यामध्ये डोकं घालणं गरजेचं नाही. एकदा लक्षात आलं पाहिजे, बस लक्षात आलंय, फायनल करा. हजारदा त्या गोष्टी करत बसू नका, माझं म्हणणं आहे. आज मी या गोष्टी सांगतोय, व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका आणि तोच जर फॉलो केला ना, आय अश्युअर यू की चांगले मार्क्स मिळतील. काय असतं आता मी काय सांगतो की एक कॉमन सेन्स काय असतं? कॉमन सेन्स आहे ना हा. तुम्ही जर उत्तर जर कुठं एक्झाम्पल सोबत कनेक्ट करत असाल, ओके, दॅट्स फाईन. कन्क्लुजन सोबत आता कन्क्लुजन पोर्शनवर गेल्यावर त्याचं सुद्धा बघूया की कसं कन्क्लूड करायचं. हाफजार्ड कन्क्लुजन्स असतात, तसे देणं एकदम गलत आहे. ओके, या ठीक आहे. कीवर्ड्स बद्दल बोललो आपण. एक्झाम्पल मेन्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर करंटशी रिलेव्हंट असाल आणि ते करंटशी रिलेव्हंट असून तुम्ही जर आन्सर लिहित असाल ना प्रत्येक वेळेस, तर त्याचं खूप भयंकर इम्पॅक्ट पडतो. मी पेपर चेक करताना एक विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्यानं लिटरली ते एक्झाम्पल दिलं आणि ते एवढं उठून दिसायला लागलं की लिटरली आय गेस समथिंग क्वेश्चन रिलेटेड विथ द सोशल मीडिया और समथिंग, आणि चॅलेंजेसच्या रिलेटेड क्वेश्चन होता. मग मी तो चेक करताना माझ्या लक्षात आलं आणि तो मुद्दा एवढा कॅची वाटला ना, मी त्या एका मुद्द्यासाठी एक्स्ट्रा 1 मार्क दिला त्याला. विचार करा, 1 मार्क्सची लढाई आहे मित्रांनो. आणि त्यानं तो मुद्दा तिथं मेन्शन केला, ते एक्झाम्पल थ्रू त्यानं पटवून सांगितलं. मी त्यानं वर काय एक्सप्लेन केलेलं आहे ते न बघता त्यानं एक्झाम्पल काय दिलं, कारण मला हे जाणवलं की त्याला तर कळलंय की ते तिथं देणं किती रिलेव्हंट आहे.
ती रिलेव्हन्सी कळायला पाहिजे. कळतंय? ती रिलेव्हन्सी कळायला पाहिजे तुम्हाला की नेमकं काय असायला हवं उत्तरामध्ये. बॉडी पार्ट समजतोय हळूहळू. आता येऊया, कीवर्ड झाले, एक्झाम्पल झाले. आता येऊया सजवणं धजवणं ज्याला म्हणतो आपण, जी की आपण म्हणतो की फ्लो चार्ट आणि डायग्राम्सच्या बेसिक असतात, त्या रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. यस. असं असतं बघा की एखादा व्यक्ती त्याचा जे अटायर आहे तर बेसिकली तो कपडे कसे घालतोय ना त्याच्यावर आहे. इन्फॉर्मेशन दोघांना सारखी आहे. एक जो आहे तो जस्ट लाईन 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 लिहितोय आणि दुसरा तीच इन्फॉर्मेशन फ्लो चार्ट थ्रू, डायग्राम थ्रू. आता मग डायग्राम आणि फ्लो चार्ट कसे काढायचे? मग त्याचे पण एक टाईप असतं की 3 फॅक्टर जर विचारलेले असेल तर मी असा असा ट्रायंगल काढी. जरुरी नाही, इट्स युअर इनोव्हेशन. इट्स कम्प्लिटली अप टू यू हाऊ यू ट्राय टू डिझाईन दिस थिंग. ओके. तर आता जर समजा मला पॉईंट्स विचारलं, बघा मी असे 4-5 पॉईंटवर आन्सर लिहायचा प्रयत्न करतो आणि मी 1, 2, 3, 4 असे मुद्दे देऊन लिहितो. टॉपर्सची आन्सर कॉपी कुठेही चेक करा, त्यांच्या बेसिक जो पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त याची भडीमार किंवा याचं हे दिसतं. कारण की हे जेवढे जास्त काढाल तेवढं तुमची शब्दसंख्या लिमिटेड ठेवून तुम्हाला म्हणायचं काय आहे, तुमची अंडरस्टँडिंग किती आहे, तुम्ही मुद्दा प्रेझेंट कसा करताय हे लक्षात येतं. बऱ्याचदा तर मी असे पण क्वेश्चन बघितलेले आहेत, असे पण उत्तरं बघितलेले आहेत ज्यामध्ये कम्प्लीट फ्लो चार्टनं ते आन्सर लिहित आहेत. आपण मिक्स ठेवूया, आपण गॅरंटी नाही घेऊ शकत की त्याच्यावर वर्क होते 100% ऑर नॉट. पण माझं असं मत आहे की हे असेल तुमच्या आन्सरमध्ये. एक मुलगा होता, मला कालच भेटला, तर त्याच्या आन्सरमध्ये जवळपास मी त्याला 2च क्वेश्चन अटेम्प्ट केले. 2 क्वेश्चनला मी त्याला 5-5 मार्क दिले, जस्ट बिकॉज ही एक्सप्रेस अबाउट अ क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ दिस फ्लो चार्ट अँड डायग्राम्स. ते इम्प्रेशन असतं. लक्षात घ्या, तुमचं नॉलेज तुम्ही प्रेझेंट कसं करताय. 10 टीचर्स आहेत, 10 वेनं ते तुम्हाला समजावून सांगणार. पण आपल्याला फेवरेट टीचर कोणता वाटतो? जो व्यवस्थित पद्धतशीर आपल्याला गोष्टी समजावून सांगतो. ठीक आहे. मग पद्धतशीर जर गोष्ट समजावून सांगण्यासाठी मुद्दे तुम्हाला दिसण्यासाठी घाईत तुम्ही लिहिताय, 3 घंट्याचा वेळ आहे, तुम्हाला पॅराग्राफ फॉर्मॅट ऑब्विसली होणं शक्यच नाही आहे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये. मग पॅराग्राफ फॉर्मॅट नाही, मग तुम्ही कीवर्ड्स थ्रू देणार. ते पण झालं की तुम्ही फ्लो चार्टवर येणार, की मुद्दा फास्टमध्ये तुम्ही पटवून सांगताय आणि सोबत त्याचा एक्झाम्पल. मग ते तुमचं डिझाईनवर आहे. स्क्वेअर शेप डिझाईन असतं, मग सर्क्युलर डिझाईन असतं, मग वेगवेगळे फॉर्मॅट. आता समजा एखादा मुद्दा मला एक्सप्लेन करायचा, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी वगैरे असेल, तर मी इथं पॉवर्टी लिहिलं, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असं लिहिणार. ओके, दुसरं पेज घेऊया आपण. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, ठीक आहे. बहुआयामी गरिबी जे काय म्हणतो हो त्या रिलेटेड. ठीक आहे. आता मला याचा फ्लो चार्ट काढायचा आहे. ठीक आहे. मला असं माहिती आहे की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी 3 मेन फॅक्टरवर डिपेंड असू शकते. मग त्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या रिलेटेडच थोडंफार राहतं की हेल्थ एज्युकेशन आली, आरोग्य म्हणजे आरोग्य आणि एज्युकेशन पण आलं यामध्ये, आणि सोबत स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे, राहणीमानाचा दर्जा, तर मग आता मला राहणीमानाच्या दर्जाबद्दल मला सांगायचं आहे की मग त्यामध्ये तुमचं इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर क्लीनलीनेस किंवा हायजीनचा ऍक्सेस, हे जर गोष्ट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, मला उत्तरामध्ये बाकी काहीच लिहावं लागणार नाही. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे कशी मी एक्सप्लेन केली इंट्रोडक्शन मध्ये नाही. हे कुठं झालं, हा मुद्दा कुठं झाला, तुम्हाला वेळ किती आहे हे मेन बॉडीमध्ये केलंय मी. आता मग मी हे असं केल्यानंतर मला जर हेल्थच्या रिलेटेड असेल तर मी इथं एक्झाम्पल देईन. तुमच्यावर आहे, इट्स कम्प्लिटली युअर ओन क्रिएटिव्हिटी की तुम्ही ते फ्लो चार्ट कसा दिसतंय. मग हेल्थ रिलेटेड असेल तर मी इथं एक्झाम्पल देणार आणि ते एक्झाम्पलमध्ये गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह एखादी योजना लिहिणार. मग एज्युकेशन असेल, एज्युकेशनच्या रिलेटेड गव्हर्नमेंटनं घेतलेलं एखादं एक्झाम्पल, एखादं महाराष्ट्र असेल, हे एक्झाम्पल टिप्सवर असायला पाहिजे. कंटेम्पररी एक्झाम्पल, GS म्हटल्यानंतर करंटशी लिंकेजेस जेवढे जास्त तेवढा जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त.
महाराष्ट्रामध्ये असं होत आहे, या रिजनमध्ये असं होत आहे, पीडीएस सिस्टीम बद्दल बदललं तर छत्तीसगडमधले मॉडेल आहे. मग एखाद्या वेळेस तुम्हाला जसं बेसिकली असतं ना की पीडीएस सिस्टीममध्ये जसे टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्ह झाली आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढली आहे, पण त्या रिलेटेड जसं की डिस्क्रिपन्सीज असेल त्या कमी झाल्यात. पण जसं कनेक्टिव्हिटीचा इश्यू असेल, डिजिटल डिवाइडचा इश्यू असेल, मग त्या इश्यू बघा हे 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 एक नॉर्मल आहे तुमचं. माझं काय मत आहे ते एक क्वेश्चन आलेला आहे. तर MDP आज आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. सुरुवातीला जे आहे ना इंट्रोडक्शनमध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी किंवा बहुआयामी गरिबी असली आणि कंसामध्ये ते हे करा आणि त्याला हायलाईट करायचं. ठीक आहे. मग कंसामध्ये मी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आणि कंसामध्ये असं जर केलं आणि याला असं अंडरलाईन केलेलं आहे समजा, तर त्याच्या समोर जर तुम्ही ते जर यूज केलं MDP, काही प्रॉब्लेम नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग तुमचं ते चेक करत. अरे लिटरली सांगतो यार, तुम्ही एक क्वेश्चन तुमचे सुरुवातीचे दिवस आहे बरोबर आहेत, पण लिटरली तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगण्यासारखी आहे. इथं आता हे छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देता. बहुतांश वेळा अभ्यास झाल्यानंतर त्या फ्लोमध्ये तुम्ही आन्सर लिहिता ना, त्या फ्लोमध्ये त्या गोष्टी कन्सिडर करून चाललेल्या असतात. मग आता मी जसं सांगितलंय की ही सवय बांधणं चांगली गोष्ट आहे. MDP आणि खाली तुम्ही लिहायचं, इथं समजा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आणि कंसामध्ये MDP लिहिलंय. ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरं झालं तुम्ही चांगलं विचारलं. हे सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये टाकायचं आणि मग इथं MDP लिहायचं. प्रत्येक वेळी जर लिहत बसले तुमचा पेपर कंप्लीट होणं नाही आणि तुमचं ते MDP साठी कोणी मार्क्स काटणार नाही आहे. ठीक आहे ना. तुमचा कंटेंट तुम्ही ग्रोन आणि मॅच्युअर आहात, पण जरुरी आहे त्याचा दुसरा मिनिंग पण जर काही असला तर मग ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग त्याच्यासाठी एक सुरुवातीला आपणच करून घ्यायचं सुरुवातीला. ठीक आहे. की MDP सारखे जर शब्द शॉर्टकट असते ते खाली लिहायचं सुरुवातीला एक्सप्लेन करताना. तसं तुम्ही एडिटोरियल वाचता का? एडिटोरियलमध्ये पण सुरुवातीला ते शब्द जो असतो कंसामध्ये मग त्याचा शॉर्ट फॉर्म आणि पुढे चालून मग ते शॉर्ट फॉर्म यूज केलं जातं. चालतं तेवढं. कारण की महत्वाचं काय असतं, कंटेंटवर फोकस करणं. कंटेंट डिलिव्हर करायचं आहे आपल्याला, त्या कंटेंटवर मार्क्स असणार आहे. ओके चला मग. तर झालं. आता हे झालं आपलं एक उदाहरण घेऊन झालं. आता पुढे येऊया कन्क्लुजन पार्टवर. काही जर बॉडी पार्टमध्ये राहिला असेल तर मी पुढे आणखीन सांगेल. कन्क्लुजन पार्ट. आता कन्क्लुजन काय आहे? शेवट आहे. तर शेवट करताना किंवा उत्तर किती मार्कर आहे, 10 मार्कर आहे, 15 मार्कर आहे, 20 मार्कर आहे, तर बेसिकली कन्क्लुजन जे असायला पाहिजे बॅलन्स्ड असायला पाहिजे. अनलेस की तुम्हाला इश्यू हा खूपच हार्श आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर करप्शन बद्दल विचारलेलं आहे ना, करप्शन बद्दल विचारलं तर करप्शन चुकीचं हे सांगावं लागेल. त्याच्याबद्दल तुम्ही बॅलन्स अप्रोच घेऊन चालणार नाही की नाही ते लोकांचं परिस्थिती नाही आहे त्यामुळे कधी कधी सरकारी नोकर करप्शन करतात वगैरे. नॉट लाईक दॅट. की तुम्हाला बॅलन्स अप्रोच कुठे घेऊन चालायचे आहे, जे एरियात ग्रे एरियाज असतात ते हळूहळू बघणार आहोत. ग्रे एरिया काय आहे, त्याचं कन्क्लुजन कसं राहणार. ओके सॉरी. ग्रे एरियामध्ये जे इश्यू लाय करत असतात बेसिकली त्या इश्यूजला आपण एकदम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अँगलनं बघू शकत नाही. ठीक आहे. मग यावेळी तुम्हाला कन्क्लुजनमध्ये किंवा यामध्ये बॅलन्स अप्रोच किंवा गव्हर्नमेंटनं असं करायला पाहिजे. आणि माझं नेहमी म्हणणं असते की ऑप्टिमिझम घेऊन चाला, नेहमी ऑप्टिमिझम घेऊन चाला. की तुम्ही सर्व्ह करणार आहे लोकांना आणि तुम्ही स्वतःच निगेटिव्ह आहात. बरोबर आहे. आता समजा एक गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे. चला इमॅजिन करू. इमॅजिन करणं शिका आता, कारण की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. इमॅजिन करावंच लागतं. इमॅजिन करा एक ऑफिसर बसलेला आहे आणि त्याला क्वेश्चन विचारतायत पत्रकार. आता त्याचे आन्सर देताना तो कसे देणार, काय एक्सपेक्ट असते, एक्सपेक्टेशन बघा. कारण नीड मी म्हटलं होतं काल, गरज जी आहे. मग आता ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याला आन्सर कसे द्यावं लागणार, गव्हर्नमेंट सर्वंट सारखे द्यावं लागणार. तोच जर म्हटला नाही भारताची शासन प्रणाली ही अशी करप्ट झालेली आहे, यामध्ये काही होपलेस आहे, काही ठेवलेलं नाही आहे, आणि यासारख्या जर कमेंट द्यायला लागला तो पत्रकारांसमोर, तर ते स्ट्रक्चर, ते ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चर असेल किंवा तुम्ही ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट आहात, गव्हर्नमेंटची बाजू तुम्ही ऑप्टिमिझमनं मांडायला पाहिजे. यस, देअर आर सिच्युएशन्स की जे आपण क्रिटिसाइज करणार. करप्शन दिसतंय, यस आहे करप्शन,
भारतामध्ये असं म्हटलेलं आहे, पॉवर्टी आहे, गरिबी असं म्हटलेलं आहे. पण यासोबतच महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही त्या मुद्द्यावर आशावादी असायला पाहिजे. आशावादी का राहणं गरजेचं असते? कारण तुम्हाला स्वतःला जर धीर देता आला नाही, बॅलन्स अप्रोच का गरजेचे असतं याच्या मागचं मी सायकोलॉजी सांगतोय. का म्हणून गरजेचं असते बॅलन्स अप्रोच? जर तुम्ही स्वतः धीर देणारे बनले नाही तर तुम्ही समाजात असणारे जे बाकी समाज आहेत, जे तुमच्याकडे बघून म्हणताय की नाही शासन प्रणाली व्यवस्थित चाललेली आहे, यामध्ये आणखी सुधारण्याची वाव आहे, पण जी शासन प्रणाली चाललेली आहे मला गॅरंटी आहे असे प्रश्न विचारतात. जिथं तुम्हाला क्रिटिकली एक्झामाइन करावं लागतं, तुम्हाला बघावं लागतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे बघावे लागतात आणि शेवटी सांगावं लागते असं कितीही असलं तरी भारत हा प्रगतीपथावर आहे आणि भारत अशा पद्धतीने प्रगती करत आहे. एखादं एक्झाम्पल, अशी ऑप्टिमिझम, असा आशेचा किरण गव्हर्नमेंट सर्वंटला द्यावा लागत असतो. आणि सेम कन्क्लुजन मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही काहीही लिहा, बेसिकली मॅक्झिमम टाइम मी म्हणतोय ते बॅलन्स असायला पाहिजे. कन्क्लुजन बॅलन्स असायला पाहिजे. मग यामध्ये तुम्ही एवढा लक्ष देऊ नका. तुम्ही कन्क्लुजन बॅलन्स करण्यासाठी वर जे एक्सप्लेन केलेलं आहे, सारांश करताना किंवा शेवट करताना असं होत आहे, देशामध्ये अशा परिस्थिती आहे, पण जसं की मेक इन इंडिया सारखे चॅलेंज असेल किंवा भारत आता विकसित भारत, वसुदैव कुटुंबकम, असे कॅची वर्ड, कीवर्ड्स असतात. वसुदैव कुटुंबकम किती वेळा ऐकलेला आहे तुम्ही? बऱ्याच वेळा ऐकलेला. मग भारतीय मुद्द्यांबद्दल लिहायचं आहे ना, मग वसुदैव कुटुंबकम असेल सारखा अप्रोच घेऊन चाललाय. ग्लोबल साऊथ लिडरशिप कळतंय? मग त्यामधून ऑप्टिमिझम आणि आशेचे किरण दिसतात त्या कन्क्लुजन मधून. तुम्ही वर पॉवर्टी बद्दल लिहिले, पॉवर्टीचे इश्यूज, येस देअर आर लॅकुनाज, देअर आर लूप होल्स इन द सिस्टीम्स, बट वी आर ॲज द ओव्हरऑल गव्हर्नमेंट वी आर ट्राईंग टू ब्रिज दॅट गॅप बिटवीन पीपल अँड गव्हर्नमेंट. मग त्यासाठी गुड गव्हर्नमेंटचं काही असेल, एखादं इनिशिएटिव्ह, त्याने मग तुमचा सारांश व्हायला पाहिजे. असं झालं ओव्हरऑल स्ट्रक्चर, असं राहील तुमचं ओव्हरऑल स्ट्रक्चर. कळतंय? तर हे झालं तुमचं मॅटर ऑफ स्ट्रक्चर. आता आपण वळूया क्वेश्चनकडे, जे तुम्ही ज्या क्वेश्चनबद्दल मी बोललो होतो की हे क्वेश्चन स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये यांचं जेव्हा सोसायटी, इंडियन सोसायटी या रिलेटेड टॉपिक होता, तर त्याबद्दल मी असं विचार केला की हे क्वेश्चन जे आहेत सोपे आहेत आणि इथूनच तुम्हाला डिमांड ऑफ जी क्वेश्चनची डिमांड आहे ती क्रिएट करणं किंवा ती सांगणं सोपं जाईल. मग हळूहळू आपण कॉम्प्लेक्स क्वेश्चन्सकडे हळूहळू वळूया, काही हरकत नाही, त्यामध्ये ते करता येईल आपल्याला. ठीक आहे? येस. हा, तर बघा क्वेश्चन 1 कोणता होता? आता ते किती मार्कर्स आहे, काय मार्कर आहे, यापेक्षा या गोष्टीकडे फोकस करा की डिमांड काय आहे, क्वेश्चनची डिमांड काय आहे. तुम्हाला डिमांड कळली असं लक्षात घ्या, मार्क देणारा गहू जर मागितले तर गहू दिले, त्यामध्ये खडे असेल तर चालेल, तो थोडेफार कमी मार्क देईल, पण मार्क देईल. पण डिमांडच समजली नाही, तुम्ही गहूच्या जागी तांदूळ दिले तर तो मार्क्स देणार नाही. बेसिकली लक्षात येत आहे ना? हा, तर ॲक्सेस द चॅलेंजेस सोशल मीडिया हॅज क्रिएटेड फॉर यूथ इन द सोसायटी. मराठीत लक्षात घेऊया. समाजात युवा वर्गासाठी सोशल मीडियामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचे मूल्यांकन करा, असा क्वेश्चन आहे. ॲक्सेस करायचा आहे, मूल्यांकन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता मी सर्वात पहिले, आता ह्या गोष्टी हळूहळू मी समजावून सांगतोय. ह्या गोष्टी हळूहळू लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐका. प्रश्न तोडायचा कसा इथपासून मी सांगतोय तुम्हाला. लक्षात येत आहे? प्रश्न तोडायचा कसा आणि प्रत्येक प्रश्न ॲड्रेस करताना उत्तरमध्ये काय असायला हवं, कुठं तुम्ही अंडरलाईन करणार, कुठं, ते सर्व मी सांगणार आहोत. लक्ष देऊन ऐका, इथून महत्वाचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन बघितला मी, हळूहळू जाणार आहे हे पोर्शन. ॲक्सेस करायचा, ठीक आहे. नेहमी ही आयडिओलॉजी, ही मेंटॅलिटी खूप चांगली असते. जेव्हा तुम्ही अंडरलाईन करताना तेव्हा सब किंवा चंक्स जे आहे ना क्वेश्चनचे, ते ऑटोमॅटिक वेगळे व्हायला लागतात. ठीक आहे. महत्वाचा आहे ॲक्सेस. आता काय, कशाचं आहे मूल्यांकन, कशाचं करायचं आहे? चॅलेंजेस सोशल मीडिया हॅज क्रिएटेड. ओके, म्हणजे मला हे बघायचं आहे की काय काय आव्हानं सोशल मीडियानं क्रिएटेड केलेले आहे, पण कोणासाठी? फॉर
फॉर यूथ्स इन द सोसायटी. मग माझा फोकस काय असायला पाहिजे इथं? माझा फोकस असायला पाहिजे यूथ्स, युवा वर्ग. मग माझ्या डोक्यासमोरून बाकी सर्व गेलं, हटवलं. ते इंट्रोडक्शनमध्ये थोडंफार ॲड करायचं झालं तर मी आता फोकस करणार युवा वर्ग आणि सोशल मीडियाचे चॅलेंजेस कसे क्रिएट होऊ राहिले या गोष्टीवर. ठीक आहे, प्रश्नाची फोड इथं महत्वाची आहे. ॲक्सेस करायचे आहे चॅलेंजेस. मग माझ्या उत्तरामध्ये चॅलेंजेस जेवढे जास्त मी टाकणार जे की युवा वर्गाच्या रिलेटेड आहे, जे की युवा वर्ग सोसायटीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स फेस करतायत याच्या रिलेटेड जर माझे मुद्दे असतील, मला मार्क्स चांगले मिळेल. आणि तुम्ही मला सोशल मीडिया काय आहे याची डेफिनेशन जर लिहून देत असाल तर मार्क्स कसे मिळणार मित्रांनो? टू द पॉइंट आहे. सोशल मीडियाबद्दल तुम्हाला मग इंट्रोडक्शनमध्ये बेसिकली काय होईल? येस, इंट्रोडक्शनमध्ये काय होईल? तर इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला असं सांगावं लागेल जनरली की सोशल मीडिया, मी तुम्हाला सांगत नाहीये ते स्ट्रक्चर आहे. इंट्रोडक्शन पण तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, पण मी तुम्हाला एक जस्ट एक हिंट देतो की काय असतं. इंट्रोडक्शनमध्ये काय करणार, सोशल मीडिया काय आहे वगैरे हे नका सांगू. सोशल मीडिया काय आहे ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. तुम्ही 4वी-5वीची एक्झाम देत नाहीये. तुम्हाला सांगावं लागणार यस, सोशल मीडियामुळे काहीतरी युजफुल होत आहे. युवा वर्गांमध्ये सोशल मीडियाचं क्रेज वगैरे आहे. बेसिकली त्याचा हेल्प होतोय कशासाठी? ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी. बघा कॅची वर्ड्स, ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये, इन द ग्लोबलाइज वर्ल्ड द सोशल मीडिया ऍक्ट ॲज अ मीडियम ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अमंग द यूथ्स, कनेक्टिंग द यूथ्स अँड हेल्प टू क्रिएट दी सोसायटी, इंटरलिंकिंग सोसायटी. असं जर काही सांगितलं तर त्याला लक्षात येईल की सोशल मीडियाचं ऍप्लिकेशन सांगतोय हा मुलगा की समाजामध्ये आज काय आहे. आणि यूथ स्पेसिफिक लिहिलं तर मग तुम्ही आणखीन त्या पेरिफेरीमध्ये फिरताय. मी नेहमी सांगितलं इंट्रोडक्शन म्हटल्यानंतर त्या पेरिफेरीमध्ये फिरावं लागतं. स्वागत करताना मी त्यांना सांगितलं की इंटरलिंकिंग आहे. देअर आर मेनी ॲडव्हान्टेजेस, पण आपल्याला कुठं फोकस करायचा? मी बॅलन्स करणे बघतोय. ॲडव्हान्टेजेस नाही आहे मी असं सांगत नाही की लगेच लिहित नाहीये की दीज आर माय चॅलेंजेस. देअर आर मेनी ॲडव्हान्टेजेस. कम्युनिकेशन होतंय वेगवेगळं. 25 जवळपास 20 to 25 वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, मग देअर आर मेनी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वगैरे. तर त्या रिलेटेड 2-3 लाईन की कम्युनिकेशन कसं फास्ट होत आहे, कन्व्हिनियंट कसं होत आहे, एखादा सेंटेन्स त्याच्याबद्दल टाकलं की पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट मला माहिती आहे. बट आता इंट्रोडक्शन मध्येच तिथून स्टार्ट करा. बट बिकॉज ऑफ ओव्हरयूज, म्हणू शकतो बिकॉज ऑफ ओव्हरयूज ऑफ दिस सोशल मीडिया इट क्रिएटेड अ चॅलेंज फॉर द सोसायटीज. आता ते चॅलेंजेस कोणते आहे ना, मग मी माझा ते झालं, मग तिथं झालं इंट्रोडक्शन, तिथं खतम झालं. किंवा मग मी एखादा जर मला तुमचा एक चांगला रिपोर्ट, एखादा जर रिपोर्ट कोणता आलेला असेल की तो रिपोर्टबद्दल जर माहिती जर असेल तुम्हाला इथं, तर तुम्ही तो रिपोर्ट टाकू शकता. मी सांगितलं की तुम्ही ठरवा आता तिथं काय करायचं. ओके, आता येऊया बॉडी पार्टवर. आता ही डिझाईन करायची आहे तुम्हाला. आता बॉडी पार्टमध्ये माझं असणार आहे, बघा माझं सर्व बाजूला सरकलं. आता मी ते काही बघणार नाही. मी बघणार चॅलेंजेस सोशल मीडिया न क्रिएट केलेले यूथसाठी. आता इथं खेळायचं आहे तुम्हाला, जिथं मी पहिल्यांदा जे सांगितलं ना बॉडी पार्ट, त्या बॉडी पार्टचे रिलेटेड कसं बघू. आता ही जी तुमची बॉडी आहे ना, ही बॉडी नेहमी मल्टी डायमेन्शनल असायला पाहिजे. बॉडी पेज घ्यायचं दुसरं, एक सेकंड, पेज घेऊया आपण. या मी त्याच्यासाठी एक्सप्लेन आहे. हां, तर बॉडी पार्टवर आहे. इंट्रोडक्शन कळलं. मी एक सिंपल गोष्ट सांगितली की त्याच्यामध्ये मी काय बघणार आहे. मी सोशल मीडियाचं तुम्ही सांगितलं की सोशल मीडियामुळं काय जवळपास यूथ ॲक्वायर झालेला आहे आणि त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे. जसं तुम्ही एज्युकेशन किंवा हेल्थ सेक्टरमध्ये जे लिंकेजेस आहेत त्याच्याबद्दल सांगू शकता. पीडीएस सिस्टीम, जे पण काही सांगायचं आहे एक लाईनमध्ये संपवा. आणि एक लाईनमध्ये तुम्ही सोशल मीडियाचं ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑन द सोसायटी, दुसरा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, आणि तिसरी लाईन जर तुम्ही सटकन लिहिली की बट ओव्हरयूजमुळं किंवा याच्यामुळं सोशल यूथमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होतात. झालं, तुम्ही सुरुवात केली आहे आता आन्सरची. समोरच्याला लक्षात येतं.
एखादा जर समजा सर्वे वगैरे जर टाकला ना, वेल अँड गुड, मग तिथून मग सुरुवात करायची. मग बॉडी पार्टमध्ये तुमचं चॅलेंजेस येणार. ओके, आता मग इथं कसं ॲड्रेस करणार, मी आता कसं ॲड्रेस करणार या गोष्टीला. तर माझा क्वेश्चन काय होता, हां, तर हे इथं हे मी मिस केलंय तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये, मला कोणाच्याच दिसलं नाही आन्सर लिहिताना. ही गोष्ट मी मिस केली आहे. कोणती, की मी डायरेक्टली क्वेश्चन ॲड्रेस करतोय हे मला एक्झामिनरला सांगायचं आहे. ठीक आहे, तर मग सोशल मीडिया, आता माझं हेडिंग बॉडीमध्ये माझं मग हेडिंग काय असायला पाहिजे, हे केल्यानंतर चॅलेंजेस इन द सोसायटी, challenges in the society with respect to youths. जो युवा वर्ग आहे बघा, आणि मी याला बॉक्स करणार, हे खूप महत्वाचं आहे, लाईटली घेऊ नका. हे इथं दिसायला पाहिजे का म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण की समोरच्याला कळायला लागतं लगेच की यानं इथं उत्तराचा सुरुवात केलेली आहे. जो विचारलेला आहे तिथं आलेला चॅलेंजेस बघा, लगेच दिसणार त्याला की चॅलेंजेस लिहिणं स्टार्ट केलं. मग आता मी खाली तुम्हाला जसं प्रेझेंटेशन करायचं आहे त्या फॉर्मॅटमध्ये मी चॅलेंजेस लिहिणार, इथं मार्क्स मिळणार तुम्हाला. मग तुम्ही फ्लो चार्ट काढायचं काय करा, पण मी याला बॉक्स केला. बॉक्स केल्यावर काय झालं, प्रश्नाची फोड केली, प्रश्नातून तो मुद्दा उचलून आणला जे गरजेचं आहे, ज्याला ॲड्रेस करणं गरजेचं आहे, ज्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता मी चॅलेंजेस, आता मी म्हटलंय, आता मी चॅलेंजेस कसं भरकटवल्यासारखं लिहिलंय का, 1 2 3 4 5 ना, डायमेन्शन्स मी म्हटलंय, मल्टी डायमेन्शन. जेवढं जास्त मल्टी डायमेन्शन तुमचं आन्सर, तेवढं जास्त त्याला कळणार की या व्यक्तीनं हा प्रश्न किती डायमेन्शनना फुलवलेला आहे. मग आता चॅलेंजेस लक्षात घेताना कोणते, कसे लक्षात, बस लाईन लिहू नका. चॅलेंजेस लिहिताना मग सुरुवात कशी करायची बघा. आता इमॅजिन करा, हे सेशन हळूहळू जाणार आहे. मी पहिल्यांदाच सांगतो की हे सेशन बघितल्यानंतर तुम्हाला यानंतर आन्सर रायटिंग कशी करायची या रिलेटेड काहीच बघायची गरज राहणार नाही, आय गॅरंटी. कारण की मी तेवढा बेसिक लेवलपासून तुम्हाला घेऊन जातोय. ठीक आहे, आता तुम्ही एक विद्यार्थी आहात, तुम्ही सोशल मीडियाचा यूज करता, मग आजूबाजूचं जीवन आठवा बरं. हे स्ट्रक्चरमध्ये फास्ट आठवायचं आहे बरं आपल्याला. डायमेन्शन जनरेट कसे करायचे हे सुद्धा मी सांगतोय तुम्हाला. बघा, तुमची लाईफ आहे, टोटल लाईफमध्ये आता तुम्ही या एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. तुम्ही बसले एका चेअरवर बसलेत, तुमच्या हाती सिलॅबस आहे. सिलॅबस जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही काय वाचता, हिस्ट्री बघता, जॉग्राफी, सोसायटी, GS1चा पोर्शन, पॉलिटी, गव्हर्नन्स किंवा वेलफेअर रिलेटेड स्कीम्स असतील. पेपर 2चा गव्हर्नन्स रिलेटेड, पेपर 3च्या रिलेटेड इकॉनॉमिक्स, फार्मर वेलफेअर रिलेटेड असणार, ॲग्रिकल्चर रिलेटेड, इन्व्हायरमेंटल रिलेटेड. बघा मित्र, तुम्ही जे सिलॅबस बघताय ना, तेच मुद्दे डायमेन्शन्स आहेत. यातलेच पिक करायचे, लक्षात पण ठेवायची गरज नाही. कसं बघा, पहिला डायमेन्शन आहे हिस्टोरिकल डायमेन्शन. टाकू शकतो का, नाही, काही गरज नाही. आपल्याला चॅलेंजेस विचारलेलं आहे आत्ताच्या काळखंडामध्ये काय चॅलेंजेस आहे, काय त्यांच्यावर परिणाम होत आहे किंवा होत आहे, समजतंय. ठीक आहे, तर पहिला डायमेन्शन आपला राहील, सर्वात पहिले यूथ आहे. माझ्याजवळ, मी मोबाईल यूज करतोय, तर मग मला काय फेस होत आहे. ओके, ते एका यूथच्या जागी जाऊन विचार करा. तर पहिला डायमेन्शन राहील सायकोलॉजिकल डायमेन्शन राहील. ओके, म्हणजे त्याला काय फेस होत आहे एका इंडिव्हिज्युअल लेवलवर, मी पहिले ते डिस्क्राईब करणार. सोसायटीचा पार्ट आहे. सायकोलॉजिकल डायमेन्शन झाल्यावर दुसरा डायमेन्शन राहील सोशल डायमेन्शन. सामाजिक दृष्टीनं त्याचा इम्पॅक्ट कसा पडत आहे. इकॉनॉमिक डायमेन्शन टाकू शकतो का, येस. बघितले कसे फ्लरिश होत आहेत, बघितले. पॉलिटिकल डायमेन्शन ते पण टाकू शकतो आपण. मी तुम्हाला डायमेन्शन क्रिएट कसे करायचे ते सांगतो. तुमच्या सिलेबसमध्ये बी बेसिक चंक्स आहे ना. आता एक क्वेश्चन काही मध्ये पास्ट हिस्ट्री वगैरे विचारलेली असते, जसं की प्लुरलिझम बद्दल क्वेश्चन होता. त्याबद्दल विचारलं होतं, बहुलवाद वगैरे. तर हिस्टोरिकल डायमेन्शन की को एक्झिस्टन्स कसं झालं, मग हिस्ट्रीचं, जिओग्राफीचं, सोसायटीचं,
सिलेबस असाच डिफाईन झाला ना, GS1चा, GS2चा, GS3चा. मग तेच डायमेन्शन. मग सायकोलॉजिकल डायमेन्शननं विचार करूया. बघा यानं काय होतं, तुमची पेरिफेरी लांबते. तुम्हाला लक्षात येतं की ॲप्लिकेशन बेसिकली किती लेवलवर चाललेला आहे. समोरच्याला कळतं की किती डायमेन्शन्स तुमची ओपन आहेत, किती डायमेन्शननं तुम्ही विचार करताय. मग सायकोलॉजिकल डायमेन्शन पहिलं डायमेन्शन. या डायमेन्शनमध्ये काय येणार तुम्ही, आता सायकोलॉजिकल त्याच्या हेल्थवर इम्पॅक्ट होत आहे. ओके, सायकोलॉजिकल हेल्थवर त्याचा इम्पॅक्ट होत आहे. आणि ते हेल्थवर इम्पॅक्ट झाल्यामुळं काय होणार, मग पहिला पॉईंट माझा राहणार इम्पॅक्ट ऑन सायकोलॉजिकल हेल्थ, आणि त्याला मी अंडरलाईन करणार. समोरच्याला समजलं की हा विद्यार्थ्याच्या लेवलवर किंवा त्या युथच्या लेवलवर जाऊन काय विचार करतो. मग तुम्ही आत्ता पाहिला असाल अँझायटी सारखे प्रॉब्लेम्स असतील, लोनलीनेस, आणि तुम्ही पाहिलं असाल आणखी कोणतं असू शकते सायकोलॉजिकल, अटेन्शन जे आहे राहत नाही आजकाल. थोड्याच वेळामध्ये ते मोबाईल असं समोर रील्स पाहण्याच्या याच्यामध्ये एवढी घाई लागलेली असते, पेशन्स संपलेला आहे. मग कुठं अटेन्शन जे आहे, लॅक ऑफ अटेन्शन, सायकोलॉजिकल हेल्थमध्ये पुन्हा मग मी इथं मुद्दे सब पॉइंट्स देणार त्याचे. काय काय प्रॉब्लेम आहे, अँझायटी, डिप्रेशन, त्यानंतर अटेन्शन, लॅक ऑफ अटेन्शन. आता एका विद्यार्थ्याच्या लेवलवर मग मला लगेच लक्षात आलं की अरे लॅक ऑफ अटेन्शन मध्ये एज्युकेशनलच्या रिलेटेड काही लिहू शकतो का. मग आता मी हाच मुद्दा इथं एक्झाम्पल देतो लगेच. एक्झाम्पल की स्टुडंटला एज्युकेशन किंवा शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ती फोकस होत नाही, असं काहीतरी लिहू शकता तुम्ही, असं काहीतरी लिहू शकता. सोशियोलॉजिकल सायकोलॉजिकल लेवलवर झालेला आहे. आपण आता त्या एक ॲस्पेक्ट यूथचा डील केलेला आहे आपण, की त्याचा अटेन्शन व्यवस्थित राहत नाही, तो डिप्रेशननं प्रभावित होतो, अँझायटी, बरोबर आहे. आता सायकोलॉजिकल लेवलवर आणखी कोणता परिणाम होतो, सायकोलॉजिकल लेवलवर आणखी कोणता परिणाम होतो, ही सोशियोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल या दोन्ही यांचा परिणाम म्हणजे सोसायटीचा परिणाम. तर तो परिणाम यांच्यावर होऊन सायकोलॉजिकल इश्यू क्रिएट होतो. तर तो कोणता मुद्दा आहे, तर तो मुद्दा इम्पॉर्टंट आहे की आयडेंटिटी क्रायसिस. फॉर एक्झाम्पल बघा, हे कॅची वर्ड्स आहे पण तुम्हाला सर्व काही माहिती आहे. हे कॅची वर्ड जर दिसले ना तर ऑटोमॅटिक तुमचं उत्तर सुधारेल. आता जरी आठवत नसेल किंवा असं होत नसेल, पण हळूहळू आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून होणार. मग आता काय आहे, सोसायटी काय करतं, ड्युटी ठरवून देतं. मी एकदा बोललो होतो की सोशल मीडिया मग ठरवतं. तुम्ही कधी बघितलंय का, हळूहळू जे कल्चर जनरेट होत आहे मुलांमध्ये, अरे माझं हे चीक बोनच दिसत नाही आहे, माझं नाकच थोडं बसका आहे, असं बघितलं असेल ना तुम्ही. ॲक्ट्रेस वगैरे पण नाकाच्या सर्जरी वगैरेच करतात. मग त्यामुळं यूथला स्वतःबद्दलची एक आयडेंटिटी जी आहे की माझ्याकडे समाज कोण्या नजरेनं बघतंय. मुलींमध्ये खूप असे इश्यूज येतात आयडेंटिफाय करण्यासाठी. मग आयडेंटिटी क्रायसिस, मग माझी बॉडी शेमिंगचे इश्यूज चालू होतात, सायकोलॉजिकल झाला. मग मी व्यवस्थित दिसतच नाही आहे, मग मी डायटिंगच करतो आहे ना. ओपन राहा, डायमेन्शन्स असेच खुलणार आहे. सायकोलॉजिकल डायमेन्शन खुलतंय तुमचं, त्या यूथच्या जागी जाऊन विचार करताय तुम्ही. आता कोणता डायमेन्शन झाला, आयडेंटिटी क्रायसिस. मला लगेच जसं आयडेंटिटी क्रायसिस दिसणार, एक्झाम्पल बॉडी शेमिंग इश्यू और ट्रोलिंग ऑन सोशल मीडिया. एक बोर्डची टॉपर होती, यूपी का बिहारची, तुम्ही न्यूज वाचली आहे का नाही मला माहिती नाही, पण ती बोर्डची टॉपर, तिला मुस्टॅच होते बहुतेक, आणि ती सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली. आता सोशल मीडियावर आयडेंटिटी जर वाईट आपली निर्माण झाली तर ऑटोमॅटिक डिप्रेशन, अँझायटी येणार की अरे समाज आपल्याबद्दल असा विचार करतोय. तर त्या मुलीला बरंच ट्रोल झाला, अरे टॉपर आहे पण ती तर मुलगाच दिसतंय, तिचं मिशी, बरंच अप्पर लिपचा इश्यू असतो मुलींना. तर त्या मुलीने छान त्याला टॅकल केलं की मी आहे, टॉपर आहे, आणि मी समाजासमोर ती जेवढ्या ब्रेव याने गेली, समाजामध्ये मग दोन वर्ग तयार झाले, एक ट्रोल करणारा आणि एक तिच्या सपोर्टमध्ये. परंतु त्याचा इश्यू इम्पॅक्ट काय झाला, बॉडी शेमिंगवर. एखादी जर आता ती त्या लेवलच्या फेमपर्यंत गेली, त्यामुळे तिच्या म्हणण्याला महत्त्व आलं आणि तिला सपोर्ट सिस्टीम भेटली. पण यूट्यूब व्हिडिओवर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असाल की कमेंट्स, आपण रील्स आधी नंतर पाहतो, पण कमेंट्स खाली जे असतात, खाली
कमेंट्स आपण आधी वाचतो, अरे हा 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 हा, अरे बरोबर आहे, हा जो म्हणतोय तो. मग जेणेकरून काय होतंय, तुमची आयडेंटिटी क्रायसिस, तुम्ही करताना ती गोष्ट करताना भीता, आणि मग समाजामध्ये जो ट्रेंड चालू आहे, अरे यार आता असा ट्रेंड आहे, ते असतं ना एक पॉप कल्चर. आता ते कोरियन पॉप कल्चर चालू झालंय, माहिती असेल तुम्हाला. कोरियन पॉप कल्चर समजावून सांगतोय, लक्ष द्या कसे मुद्दे डेव्हलप करायचे, डायमेन्शन्स कोणी सांगत नाही, हे कोणीच सांगणार नाही तुम्हाला हे, त्यामुळे लक्ष देऊ नये का. सायकोलॉजिकल हेल्थवर काय आहे, आयडेंटिटी क्रायसिस हा कॅची वर्ड लागणार तिथं. ते जर दिसला, मला लक्षात आलं हिला सायकोलॉजिकल हेल्थवर काय इम्पॅक्ट होत आहे हे पण कळतंय, आणि सोसायटीचं सायकोलॉजिकल इंटरॅक्शन इंडिव्हिज्युअल लेवलवर काय झालंय हळूहळू येईल. एवढ्या लवकर ती मॅच्युरिटी येणार नाही, समजणार नाही, पण मानसिक दृष्ट्या काय असणार. अप्पर लिपचं मी उदाहरण दिलेलं आहे. सर्जरी, ती कोणती ऍक्ट्रेस आहे, श्रीदेवीची मुलगी, हा, तर मला नाव आठवत नाही आहे, हा जान्हवी कपूर. हा, जान्हवी कपूर जी आहे, आता तिने किती सर्जरीज केलेली आहे, कशासाठी, परफेक्ट लुक, परफेक्ट शेप. मग आता तिला जे फॉलो करणाऱ्या लेडीज असतील, तिला जे फॉलो करणाऱ्या मुली असतील, काय जनरली करेल, सेम आयडेंटिटी, अरे यार मला सुद्धा तसं दिसायचं आहे, तिच्यासारखं दिसायचं आहे, होतं ना असं. मग सायकोलॉजिकल हेल्थ, आयडेंटिटी क्रायसिस, दोन गोष्टी झाल्या. आता सोशल इश्यूजकडे वळूया. सोशल इश्यूजकडे आता तुम्ही मोबाईलमध्ये घुसून पार घुसून तुमचं सोशल इंटरॅक्शनवर इम्पॅक्ट होत आहे का, यस. तर मग तुम्हाला तिथं मुद्दा लिहावा लागला सोशलच्या बाजूला इथं. मग हे डेव्हलप करा, याला मी स्क्वेअर केला, इथं सायकोलॉजिकल हेल्थवर मी स्क्वेअर केला, किंवा सायकोलॉजिकल इश्यूज, सोशल इश्यूज, आणि त्याच्या खाली मग इथं हेल्थ इश्यूज, इथं आयडेंटिटी क्रायसिस, आणि त्याचे एक्झाम्पल बघा किती छान दिसतंय आन्सर. मग सोशल चॅलेंजेस, सायकोलॉजिकल चॅलेंजेस, त्याच्या खाली मग हेल्थ आलं, अटेन्शन क्रायसिस आले, आयडेंटिटी क्रायसिस आले. तुम्हाला मग कळतंय आयडेंटिटी तुमचं स्वतःचं हे मराठीमध्ये कळेल ना, मराठीमध्ये आपण याला डिस्कस करू जेव्हा ते आन्सर आपल्याला प्रॉपर हे करायचं असेल. पण हे साधे सोपे वर्ड आहे, अटेन्शन, डिप्रेशन, अँझायटी. आता सोशल चॅलेंजेसमध्ये काय लिहिणार तुम्ही, सोशल चॅलेंजेसमध्ये तुमचं काय असेल, कोणी कमेंट करून सांगू शकता. तुम्ही हरकत नाही, चुकलं बरोबर काही नाही, ते तिथं विचारणं गरजेचं राहतं. कमेंट म्हणून करून सांगू शकता कोणी. सोशल चॅलेंजेस काय असणार, सोशल चॅलेंजेस, यस. कोणी आहे इंटरेस्टेड, यस. बघून घेऊया सोशल चॅलेंजेस काय आहे. तुम्हाला टाइम पण लागू शकतो, काही हरकत नाही, आरामशीर करा. कोणाला द्यायचं असेल आन्सर तर देऊ शकता, मी यस ऑब्विसली अप्रिशिएट करेलच. सिंपल ठेवा यार, थोडं रिलॅक्स आणि इंटरॅक्शन व्यवस्थित मस्त जर झालं ना तर बढिया राहतं सर्व. ठीक आहे. सोशल चॅलेंजेस काय आहे मग आता बघा. सोशल चॅलेंजेस, तुम्ही मोबाईल हे करताय, अचानक तुमचा मोबाईल हँग वगैरे होतो है ना, मग कोणीतरी सायबर अटॅकचं भीती ऑब्विसली सोसायटी फेस करते. सोशल लेवलवर गेलो, आता मोठ्या लेवलवर गेलो, कोणाचे तरी मोबाईल हॅक झाले, यस कोणीतरी आलं, यस चॅट दिलंय, यस. या डेफिनेटली श्रुती छान उत्तर दिलंय. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, सायकोलॉजिकल झाला तो पण. तुमच्या मनस्थितीवर काय परिणाम होतोय, फिअर ऑफ मिसिंग आउट, तुम्हाला आतून काय फील होत आहे, हा सायकोलॉजिकल झाला. मग तो कशाच्या, अँझायटी आणि डिप्रेशनच्याच रिलेटेड, तिथंच तुम्हाला तो एक्झाम्पल द्यावा लागेल. फोमो वगैरे जो असतो ना तो, की अँझायटी आणि डिप्रेशन त्यामुळे वाढतं, फिअर ऑफ मिसिंग आउटचा जो कन्सेप्ट असतो तो. ठीक आहे. सोशल अँगल म्हणजे मोठा, ब्रॉडर सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हनं बघायला गेलं तर तो चॅलेंज कोणता. मग आता फेस टू फेस इंटरॅक्शन कमी होणं, माझा संबंध दुसऱ्यासोबत किती कमी येतोय, गरजच नाही भासत. आज विद्यार्थ्यांना जेव्हा पण वेळ मिळतो तो त्यांच्या रिफ्रेशमेंटसाठी त्यांच्या रील्स बघणार. इथं आई वेगळी रील्स बघणार, बाबा वेगळे रील्स, त्यांचं वर्ड क्रिएट झालं. इको चेंबर्स, तोही मुद्दा डिस्कस करणार आपण, इको चेंबर्स. असे कॅची वर्ड्स टाकावे लागतात आन्सरमध्ये, तुम्हाला कुठेतरी त्याच्यामध्ये आणखीन उठून दिसणार आन्सर. या एक्स्ट्राऑर्डिनरी, यस. रॉंग इन्फॉर्मेशन मिळते, यस. ते आपण रॉंग इन्फॉर्मेशन सोशल चॅलेंजेसमध्ये जाऊया, सायकोलॉजिकल नाही झाला तो. तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन येते, पण जेव्हा दुसऱ्याशी संबंध येतो तो सोसायटीच्या रिलेटेड झाला.
सोसायटीचा पेरिफरी. मग तुमचं त्या मिसइन्फॉर्मेशनमध्ये काय येणार, तो सोशियल चॅलेंजेसमध्ये येणार. मग तो बघा तुम्ही इथं बसल्या बसल्या विदाऊट काही न करता तुमच्या लक्षात येत आहे मुद्दे की काय मी सोशल चॅलेंजमध्ये टाकायला पाहिजे. त्यांनी बरोबर सांगितलं, रॉंग इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड सांगलं, ज्याला कॅची वर्डमध्ये मी लिहिणार मिसइन्फॉर्मेशन. आणि मग या मिसइन्फॉर्मेशन इथं लिहिलं, याला मी अंडरलाईन केली आणि पुढं एक्सप्लेनेशन दिलं की या मिसइन्फॉर्मेशनमुळे काय काय गोष्टी घडणार. कम्युनल कॉन्फ्लिक्ट वाढू शकते, समाजामधली तेढ वाढू शकते. बऱ्याच वेळा त्या मिसइन्फॉर्मेशनमुळं असतं ना, एक ट्रेंड चालू असतं. फॅमिली मॅन सिरीज बघितलं तुम्ही, अभ्यास करा. पण फॅमिली मॅन सिरीजमध्ये आता जसं की त्या तिवारीच्या घराबद्दल जो असतं ना, मनोज तिवारी, तर त्याच्या घराबद्दलचा मुद्दा होता तो की तो ट्रोल होतो. मग त्याचं एक कॅम्पेन असतं, तर कॅम्पेन करण्यासाठी ट्रोलिंग, मग समाजाकडून एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं जाऊ शकतं, त्याने एन्झायटी वाढते. मिसइन्फॉर्मेशनचा गुड पॉइंट. आणि सायबर क्राईम सारखे मुद्दे इथं टाकू शकता तुम्ही. सायबर क्राईम आहे ना, जगामध्ये तुमचं मोबाईल सिस्टीम कधी हॅक होईल किंवा कधी तुमच्यावर सायबर अटॅक होईल. एक मेट्रोमधून जाताना जनरली आता व्हॉट्सॲपवर आपण ॲप ओपन करून डायरेक्ट प्रिंट काढतो, पण एकदा UPI डाऊन झाला होता आणि पैसेच आणले नव्हते, तर लिटरली एकमेकांकडे मागत होते पैसे. मग ते ऑनलाईन आल्यामुळं बघा, एक सिस्टीम डाऊन झाल्यामुळं किती प्रॉब्लेम होऊ शकतो. मग जे सायबर क्राईम असते किंवा सायबर अटॅक असते, तर सिस्टीम किती डाऊन होऊ शकते, इकॉनॉमीवर त्याचा काय इम्पॅक्ट. मग हा सायबर क्राईमचा इश्यू तुम्ही सोशल चॅलेंजेसमध्ये पण लिहू शकता. हाच मुद्दा उचलून तुम्ही मग इकॉनॉमीचा मुद्दा तुम्ही डिझाईन करू शकता. बघा, लिहिता सुचलं की सायबर क्राईम जो आहे याचाच मुद्दा आहे. तर सायबर क्राईममुळं सोसायटीवर होणारा इम्पॅक्ट हा सोशल चॅलेंज झाला, आणि सायबर क्राईममुळं इकॉनॉमीवर होणारा इम्पॅक्ट हे इकॉनॉमिक चॅलेंज झाला. बघा, इतर डायमेन्शन दिसतंय. या डेफिनेटली रॉन्ग या राइट डिसीजन ना ले पाना वही है. करेक्ट नागपुरी जी. ओके, आता आपण सोशल अँगलवर आणखी पॉलिटिकल जो ऍस्पेक्ट आहे तो पाहू शकतो, किंवा मग वेगळं चॅलेंज करायचा आहे तुम्हाला. जर तो डायमेन्शन वेगळा लिहायचा आहे, आणखी सुंदर समोरच्याला दाखवून द्यायचा आहे की यस मला पॉलिटिकल डायमेन्शन वेगळं, मग पॉलिटिकल चॅलेंजेस टाका, वेगळा मुद्दा तयार करा. मी चेकिंगसाठी बसलोय, तुम्ही जेवढे डायमेन्शन माझ्या समोर आणणार मी तेवढा इम्प्रेस होणार. बघा ना, इथं तुम्ही चॅट बॉक्समध्ये माझ्यासमोर चॅट करताय की लगेच मला वाटतं की यस दॅट स्टुडंट नो समथिंग, काही तर कुछ तो बात है, कुछ तो बराबर लिख रहे हैं. हा करेक्ट. मग आता हे जे एक्झाम्पल आहे ना तुमचं, हे धर्मेंद्राबद्दल असेल, कोणते असेल, हे कोड जरी केलं ना तुम्ही तिथं, तरी तुमचं कंटेम्पररी रिलेव्हन्स दिसणार, प्रोव्हाइडेड दॅट ती न्यूज खरी असायला पाहिजे. हा तुम्ही कोट करू शकता, डोंट वरी अबाउट इट, कारण की तुमचं डायमेन्शन्स चेक करत आहेत ते. ठीक आहे, एकानं कोणीतरी धर्मेंद्राबद्दलची फेक न्यूजबद्दल बोलले, तर तेच मिसइन्फॉर्मेशनचं एक्झाम्पल म्हणून ते ॲक्ट होऊ शकतं की त्याचा सोसायटीवर इम्पॅक्ट कसा पडू शकतो. मग तुम्ही यापेक्षा मोठं सिरियस एक्झाम्पल हे लिहू शकता की एखादी मिसइन्फॉर्मेशनमुळं, जसं की असतं ना की जसं की सोशल मीडियाचं जर बॅन केलं तर यूथमध्ये ॲग्रेसिव्हनेसची एक फिलिंग आलेली आहे, आणि ते वेंट आउट होण्यासाठीचा ते मार्ग झालेला आहे, आता तो पण झालेला आहे. तर असं बऱ्याच वेळा होतं की कम्युनल टेन्शन जेव्हा वाढतं तेव्हा सोशल मीडियामध्ये जे स्प्रेड होणारे रुमर्स असतात तेही मिसइन्फॉर्मेशनमध्ये येतात. तर मग एक्झाम्पल, एखादी रायट वगैरे जर तुम्ही लिहिली, एखादा झालेला दंगा, तर तो खूप भारी वाटतं. ओके, द फेस इकॉनॉमिक चॅलेंजेस, मी आत्ता बोललो की सायबर अटॅक सारखा इश्यू असेल, पॉलिटिक्सच्या रिलेटेड जर असेल तर पोलरायझेशनचा मुद्दा टाकू शकता. ध्रुवीकरण करतात ना, ये समाज खतरे में है, वो समाज खतरे में है, जे पण असेल तुमचं पॉलिटिकल अँगल, आपण आपल्या उत्तराची देणं घेणं. ओके, पॉलिटिकल आला, इकॉनॉमिक आला, तर मला सांगा मित्र हो, अशा पद्धतीनं तुम्ही एक हे लिहिलं, उत्तर लिहिलं. आता चॅलेंज झाले. आता हे चॅलेंजेस झाल्यानंतर बघा, आपल्याला चॅलेंजेस विचारलेले आहे. मी म्हटलं होतं उत्तर थोडं बॅलन्स अप्रोचमध्ये लिहायचं, चॅलेंजेसवर आता ठेवायचं नाही आहे. आता थोडं आपण कन्क्लुजन पार्टकडे येऊया. हे शिकायचं आहे मित्रांनो
की तुम्ही चॅलेंजेस लिहून मोकळे होत नाही, थोडं सोल्युशन द्यावं लागेल. मग आता मी चॅलेंजेस झाल्यानंतर सोशल कन्सर्न्स लिहिणार. सोसायटीचं उत्तर आहे. सोशल कन्सर्न्स काय काय राहू शकतं? सोशल कन्सर्न्स म्हणजे समाजामध्ये अशी कोणती भीती किंवा कोणते गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे असं सर्व निर्माण होतंय, किंवा ह्या जे चॅलेंजेस आहे यूथ हे फेस करताय यामुळं काय प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे. फेस टू फेस इंटरॅक्शन गायब झालं, आयसोलेशन वाढलं. मग आयसोलेशनमुळं ॲडिक्शन सारखे प्रमाण वाढू राहिलेत. आजकाल तुम्ही बघितलं असाल की मोबाईल हातातून हिसकून घेतल्यामुळं स्टॅबिंग केलं, मुलांना मारून टाकलं आई वडिलांना, किंवा ब्ल्यू व्हेल सारख्या गेमचं एक्झाम्पल कोणीतरी दिलं होतं, ब्ल्यू व्हेलचं एक्झाम्पल. मग ते इथं लिहायचं आपल्याला, बॉडी पार्टमध्ये टाकायचे आहेत हे सर्व. सोशल कन्सर्न, सोशल टाईजवर इम्पॅक्ट होणार. सोसायटीचा आन्सर लिहित आहे बरं. सोसायटीचा आन्सर आहे सोसायटीच्या लेवलवर कसं असायला पाहिजे. मग आता तुम्ही इथं लर्निंग आउटकमवर बोललेले आहात, तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंट आहात, तुम्ही या देशाचं त्याला काय म्हणतं, तुम्ही या देशाचं क्रीम आहात, तुम्ही यूथ आहात. जर यूथ या प्रॉब्लेम्समध्ये जर अडकलेला असेल, या प्रॉब्लेम्समध्ये लर्निंग आउटकम, अटेन्शन, ॲटोमॅटिक जी जनरेशन आहे पुढची ती डम निघू शकते, ग्लास जनरेशन आहे ना. हे सोशल कन्सर्न झाले, भीती की आता हे अशा चॅलेंजेसमुळे भीती काय आली. ॲडिशनल टच, चॅलेंजेसला समारोप करत आहोत आहे. हे सर्व चॅलेंजेस आहे, या चॅलेंजेसमुळे सोसायटीला ही भीती निर्माण झाली आहे. आणि लगेच मग कन्क्लुजन टाकून द्यायचं. कन्क्लुजनमध्ये ऑप्टिमिझम थोडं. यस, these are challenges, even though social media act as the medium to express yourself as a global communication. It's important to proper regulate that social media. बघितलेलं आहे आपण बऱ्याच वेळा दंगे झाले की गव्हर्नमेंट बॅन आणतं सोशल मीडियावर. रेग्युलेशन असणं इम्पॉर्टंट आहे असं आपण म्हणतो. किंवा जिला म्हणतो डिजिटल हायजीन, कॅची वर्ड टाकायला जाते काय, डिजिटल हायजीन. डिजिटल हायजीन बनवला मी वर्ड. डिजिटल हायजीन म्हणजे काय असणार, हायजीन म्हणजे स्वच्छता, डिजिटल म्हणजे काय, तांत्रिक गोष्टीत असणारी. मग डिजिटल हायजीनवर आपण फोकस करायला पाहिजे, जेणेकरून आजचं यूथ जे आहे ते भरकटणार नाहीत. या ऑप्टिमिझमवर मी एंड करणार. समोरच्याला चॅलेंजेस कळले, तुम्हाला कळले, तुमचे डायमेन्शन्स कळले, तुम्ही किती डायमेन्शन्सनं विचार करताय, आणि शेवटी काय कळलं, तुमचं ऑप्टिमिझमही कळलं की ही परिस्थिती आपल्याला हँडल करण्याचं सोल्युशन पण तुम्ही तिथून 2 सेंटेन्समधून देऊन गेलं. ही आहे तुमची आन्सर लिहिण्याची पद्धत. पटतंय? येस, नो? कोणीतरी यार कमेंट द्या. जवळपास आपण 1 तास एका क्वेश्चनचं डिस्कशन केलं. एवढी मेहनत घेतोय तुमच्यासाठी, काहीतरी सांगा. रिस्पॉन्स. या यस, कळलाय मुद्दा. तुमच्याकडून मला एक्सपेक्ट काय होतं, क्वेश्चन पेपर दिसत त्या दिवशी मी जे होतं. यस 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 यस, थँक्यू. तर त्या दिवशी मला प्रश्न विचारले होते मुलांनी, तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच दिवशी की मी तुमच्यासाठी एक सेशन घेऊन येईल आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन करील नेमकं की तुम्हाला नेमकं काय लिहावं लागेल. हे ॲप्रोच जो सांगेल ना तुम्हाला, किंवा या ॲप्रोचनं तुम्ही जर गाईड होणार पुढं चालू, नो डाऊट 1 ते 1.5 महिन्यामध्ये, 1 ते 1.5 महिना लक्षात घ्या, तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. मी तुम्हाला इन्करेज करायसाठी काहीही मार्किंग देऊ शकत नाही, कारण की डायरेक्शन लेस होऊन जाईल. GPS तुम्हाला ऑन ठेवायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं, मला तुम्हाला इम्पॉवर करायचं आहे की तुम्हाला गरज नाही पडायला पाहिजे. माझे क्लासेस झाले, माझं संपलं की माझ्यानंतर असं नाही झालं पाहिजे, अरे यार या सरांनी काय सांगितलं होतं समजलं नाही. कुठं ना कुठं ते लिंकेजेस लावता यायला पाहिजे. ते ॲप्रोच तुमच्यामध्ये आज डेव्हलप झाला पाहिजे. बस. ओके. दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. या दुसरा क्वेश्चन आहे, डिस्कस द चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट अँड न्यूक्लिअर फॅमिलीज इन इंडिया. भारतातील संयुक्त आणि एकल कुटुंबाच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा करा. करेक्ट. या क्वेश्चनमध्ये खूप मजा आली मला चेक करताना. लिटरली तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहून आले त्या जॉईंट फॅमिलीचे आणि न्यूक्लिअर फॅमिलीचे.
ॲड्रेस कसा करूया, पहिले प्रश्नाची फोड करून पाहू आपण. ठीक आहे, प्रश्न तोडायचा, ब्रेकडाऊन करायचा. कोणती गोष्ट असं असते ना, ह्युमन माइंड असते, कॉम्प्लेक्स गोष्टी करू शकत नाही, कठीण गोष्टी करू शकत नाही. मग जेव्हाही असं भासवतं ना, प्रॉडक्टिव्हिटीवाले जे लोक असतात, जे मोटिवेट करतात, ते सांगतात ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन करायचं आहे छोट्या छोट्या पार्टमध्ये, आणि मग ते छोटा पार्ट उचलायचा आहे, बघायचं आहे काय विचारलंय. ओके, मग मी हे जे 2-3 गोष्टी विचारलेल्या आहेत सर्वच ॲड्रेस करतो. पहिल्यांदा बॉक्स बनवला, ही गोष्ट ॲड्रेस केली. त्याच्या खाली बॉक्स बनवला, ती गोष्ट ॲड्रेस केली. त्याच्या खाली बॉक्स बनवला, ती गोष्ट ॲड्रेस केली. मार्क्स कमी कसे भेटतात बघू. असे जर फ्रेमवर्क आणि असं जर स्ट्रक्चर असेल, मार्क्स कमी कसे भेटतील बघू. ठीक आहे. नेक्स्ट, भारतातील संयुक्त आणि एकल कुटुंब पद्धतीच्या बदलत्या स्वरूप. आता इथं कीवर्ड काय आहे रे, संयुक्त आणि एकल कुटुंब पद्धती आहे, पण तुम्हाला काय विचारलंय, तुम्हाला विचारलंय चेंजिंग नेचर. चेंजिंग नेचर, तुम्ही त्याच्या अवतीभोवती आहे असं मला दिसण्यासाठी हे महत्वाचं आहे, चेंजिंग नेचर. ओके, तुम्ही या शब्दावर जोपर्यंत फोकस करणार, तुम्हाला डिस्कस करायचं आहे. डिस्कशनमध्ये मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे सर्व असणार. हे जे की टर्म्स आहे ना, हे काही नसतं, ते असतं मार्केटमध्ये चाललेलं ॲनालाइज वगैरे वगैरे. ते हळूहळू 2-3 स्ट्रक्चरमध्ये ते डिफाईन केलं जातं. ॲनालाइज, एक्झामाइन, त्यानंतर डिस्कशनच्या रिलेटेड असतं, किंवा मग क्रिटिकली एक्झामाइन वगैरे. ते आपण नंतर पाहू, त्याच्याशी एवढं काही नाही. महत्त्वाचा मुद्दा किंवा डिमांड ऑफ क्वेश्चन काय होती इथं, काय होती डिमांड ऑफ क्वेश्चन होती चेंजिंग नेचर. कोण याच्यावर जास्त फोकस केलं नाही. चेंजिंग नेचर म्हणजे काय, काहीतरी कशातरी पद्धतीचा एक त्याचा आधी स्ट्रक्चर असणार, त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असणार, काहीतरी गुणधर्म असणार, आणि हळूहळू ते चेंज होत राहणार. ओके, आता स्पीडअप करून सांगतो थोडं. बेसिकली काय विचारलेलं आहे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन कळाला. संयुक्त आणि एकल कुटुंब पद्धती आहे, त्याचं आधी काहीतरी नेचर असणार, पण बदलत्या स्वरूपानुसार त्याचं स्वरूप हळूहळू बदलत आहे. त्या बदलत्या स्वरूपावर चर्चा करायची आहे, चेंजिंग नेचरवर. मग माझ्याकडे 2-3 ॲस्पेक्ट असू शकतात, पण मी क्वेश्चन बघितल्यावर मला काय वाटतं चांगलं, मला असं वाटतं चेंजिंग नेचर आहे ना. मग मी सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये काय लिहू शकतो की जॉईंट फॅमिली असेल, आपल्या बेसिक इंडियन कल्चरमध्ये एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट होता जेव्हा आपण ॲग्रिकल्चरल स्टेजमध्ये किंवा परफॉर्म करत होतो. परंतु मी हळूहळू शिफ्ट झालो. बघा, मी मुद्दा हे सांगतोय की फ्लो जनरेट कसा करायचा इंट्रोडक्शनचा. ठीक आहे, जसंच्या तसं घेऊ नका. मग मी ॲग्रिकल्चर सेक्टरवर होतं, त्यामुळे जॉईंट फॅमिली राहायची आधी. मग जॉईंट फॅमिली कोणी असा वेगवेगळे ॲस्पेक्ट असू शकतात. कोणी जॉईंट फॅमिली अशी आहे, मी असं सांगणार की जॉईंट फॅमिलीचं स्ट्रक्चर आहे ना, तर जॉईंट फॅमिलीचं स्ट्रक्चरबद्दल मी सांगितलं की एक असं स्ट्रक्चर होतं की ज्यामध्ये को एक्झिस्टन्स आणि सोबतच कोऑपरेशन या गोष्टींना महत्त्व दिलं जायचं. पण मॉडर्नायझेशन, एज्युकेशन किंवा मोबिलिटी सारख्या गोष्टींमुळे काय हळूहळू काय होऊ राहिलं, मोबिलिटी मीन्स तीच प्रसारण गोष्टींची, मॉडर्नायझेशन, आधुनिकता, एज्युकेशन या सर्व गोष्टींमुळे काय झालं, हळूहळू न्यूक्लिअर फॅमिलीकडे आपण शिफ्ट झालो. इंट्रोडक्शनमध्ये देतोय बॉडी पार्ट नाही, कारण हा प्रश्नाचा डिमांडच नाही आहे. क्वेश्चनचा डिमांड आन्सर बॉडी पार्टमध्ये बघितल्यानंतर लगेच व्हायला पाहिजे की यस ही स्टार्टेड दॅट डिमांड, मला काय गरजेचं होतं. पण मी ओव्हरऑल लुक देतोय, मी म्हणलं इंट्रोडक्शन. मग न्यूक्लिअर जॉईंट फॅमिलीबद्दल तुम्ही असं थोडं डिफाईन तुमच्या भाषेमध्ये की एक कॅरेक्टरिस्टिक सांगितलं. मग मॉडर्न एज्युकेशनमध्ये थोडं शिफ्ट होत आहे, म्हणजे मी ट्रेंड दाखवला की हळूहळू जी ओरिजिनल सोसायटी होती जॉईंट फॅमिलीपासून शिफ्ट होते. ठीक आहे, तर चेंजिंग नेचर म्हणून. पण आपल्याला काय महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला जॉईंट फॅमिलीमधून न्यूक्लिअर फॅमिलीत होत आहे हे प्रश्नच विचारलेला नाही आहे. आपल्याला हे प्रश्न विचारलेला आहे बदलत्या काळानुसार संयुक्त आणि एकल कुटुंबाच्या बदलती स्वरूप. म्हणजे मला जॉईंट फॅमिलीलाही महत्त्व द्यायचं आहे आणि न्यूक्लिअर फॅमिलीलाही महत्त्व द्यायचं आहे. मग मी माझा आन्सर कसं डेव्हलप करेन, इंट्रोडक्शन समजलं. मग तुम्ही NSSOचा एखादा जर कोट करता आलं की NSSO हे स्ट्रक्चर दिमागात असायला पाहिजे. NSSOचा एखादा आहे की NSSOनं असं सांगितलं की असा ट्रेंड आहे की जॉईंट फॅमिली टू न्यूक्लिअर फॅमिलीवर शिफ्ट होत आहे. माझं इंट्रोडक्शन संपलं.
आता मी काय करणार, माझा बॉडी पार्टवर मी येणार, मग मी सांगणार चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिली, कारण मला दोन्ही बद्दल विचारलेलं आहे. मग चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिली. ओके, मग आता इथं मी बॉक्स केला. ओके, त्याच्या लक्षात आलं, आता हा ऍड्रेस करतो इश्यू. मग आता मला चेंजिंग नेचर जर दाखवायचा आहे तर मग मी आता इथं ऍड्रेस करणार की ओल्ड किंवा इथं काय सांगतो जनरली. आता काय चेंजिंग नेचर दाखवायचं आहे ना, मग दोन पार्टमध्ये मी माझं उत्तर डिवाइड करणार. एक जे आहे ओल्ड स्ट्रक्चर ऑफ जॉईंट फॅमिली, आणि मग हे झालं ओल्ड स्ट्रक्चर. मला याच्यावर जास्त फोकस नाही करायचा आहे मला, पण मला हे दाखवून द्यायचं आहे की नेचर चेंज होत आहे. मग त्याला जस्टिफाय करायसाठी मी ओल्ड स्ट्रक्चर दाखवून दिलं. मग त्याचे 2-3 पॉईंट सांगायचे. पॅट्रियार्की, पुरुष प्रधान संस्कृती होती, आणखी कोऑपरेशन होतं, कोएक्झिस्टन्स होतं, आणखी त्यांचं जे इकॉनॉमिक रिसोर्सेस होते पूल करायचे, एकत्र क्लब करायचे. ओल्ड स्ट्रक्चर. आता मला हे पॉइंट आहे, याला मार्क्स मिळणार तुम्हाला की चेंजिंग नेचर हे मेन हेडिंग झाला, हे सब हेडिंग झालं. चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिली आणि हे फॅमिली. मग हे ओल्ड नेचर आपण इथं डिस्क्राईब केलं, जॉईंट फॅमिली आणि चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिली. आणि इथं तुमचे इश्यू राहणार की कशा पद्धतीची जॉईंट फॅमिली भारतात आहे. जॉईंट फॅमिली संपलेली नाही, जॉईंट फॅमिली न्यूक्लिअर होऊ राहिली हे नाही विचारलंय तुम्हाला विचारलेलं आहे की नेचर कसं चेंज होतंय दोन्ही फॅमिलीचं स्ट्रक्चरमध्ये. इंट्रोडक्शन मध्ये सांगितलंय तुम्ही की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ट्रान्झिशन होत आहे, पण प्रश्नाचा डिमांड आहे की चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिली. मी काही मुलांच्या आन्सर शीटवर ते दाखवून पण दिलंय. मग चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिली काय असणार, इथं काय रिस्पेक्ट असणार, इथं पॅट्रियार्की असणार. इथं काय असणार, पॅट्रियार्की या जॉईंट फॅमिलीमध्ये हळूहळू इगॅलिटेरियन समानतेकडे झुकलेलं आहे, कारण एज्युकेशन सिस्टीम वाढत आहे. बरोबर आहे. आता आणखीन एखादं महत्वाचं म्हणजे काय असणार आहे, या सिस्टीममध्ये एल्डरली गायडन्स आता पण आहे किंवा इंटरफेरन्स जेव्हा जॉईंट फॅमिली नेचर असतं. आणि एक महत्वाचा कॅचीवर्ड आहे, एक महत्वाचा कॅचीवर्ड तुम्ही टाकू शकता की मॉडर्न ऍस्पेक्ट जसं डिस्कस करताना काय को रेसिडन्स जे आहे ना, को रेसिडन्स नाही शो करत. आता आपण सोबत राहत नाही. जसं असतं ना, लग्न झाल्यावर मुलगा ज्या ठिकाणी त्याची नोकरी आहे ना त्या ठिकाणी जाऊन राहतो. मग आधीचं जर त्याचं घर होतं त्या घरासोबत त्याचं नातं तुटलं का, नाही, त्या घरासोबत त्याचं नातं आहे. परंतु आता काय झालंय, इमोशनली ते जॉईंट आहेत, इमोशनली जॉईंट आहे. म्हणजे मला हे दाखवून द्यायचं आहे की इमोशनली जॉईंट असलं, कारण की याच्यावर स्टडी झालेला आहे, AM शहा वगैरेने केलेला, IP देसाई असतील, त्यांनी सांगितलेलं आहे की जॉईंट नेचर तुमचं राहते पण ते इमोशनली आहे. आणि फंक्शनच्या वेळी पुन्हा जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे इंडियन कंटेक्स्टमध्ये, जसं की युरोपियन कंटेक्स्ट वेगळा, इंडियन कंटेक्स्टमध्ये ही जॉईंट फॅमिली आजही इमोशनली कनेक्टेड आहे. ही झालं मॉडर्न ऍस्पेक्ट जे आहे, मॉडर्न ऍस्पेक्टचा स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. तर ते मॉडिफाईड जॉईंट फॅमिली असं म्हणून इथं लिहून टाकायचं. मग ते 2-3 ऍस्पेक्ट लिहिले. चेंजिंग नेचरमध्ये काय काय सांगू शकतो तुम्ही, चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिलीमध्ये थोडी समानता आलेली आहे निर्णय क्षमतेमध्ये, है ना. वुमनच्या डिसिजन पॉवरमध्ये थोडी चेंजेस आलेली आहे, कारण एज्युकेशन वाढलेलं आहे वुमनचा. सोशल अँगलने विचार करतोय आपण. आणखी काय सांगू शकतो, जॉईंट फॅमिली न्यूक्लिअरमध्ये ट्रान्सफॉर्मर होत आहे, परंतु किंवा डायरेक्टली तो मुद्दा लिहू शकतो की न्यूक्लिअर जॉईंट फॅमिली जी तुमची आहे, जी जॉईंट फॅमिली आहे ती मॉडर्नाइज होत आहे, ती अडॅप्ट करताय सिच्युएशननुसार. इव्हन फ्रॅगमेंट होत असेल, कोरेसिडन्स जरी पॉसिबल नसेल, कोरेसिडन्स म्हणजे एकत्र ते राहत जरी नसतील तरी फंक्शनच्या वेळी, मॅरेजच्या वेळी किंवा तसेही इमोशनली ते कनेक्टेड असतात. हे झालं तुमचं, हे एक्सपेक्ट होतं मला चेंजिंग नेचर ऑफ जॉईंट फॅमिलीमध्ये. ठीक आहे. म्हणजे
जरी स्ट्रक्चरली जॉईंट नसली तरी फंक्शनली जॉईंट आहे. लग्न कार्य असो, तुमचं असतं ना बऱ्याच वेळा कोणकोणते असो, कोणते सामाजिक प्रसंग असो, तर मग आपल्याला गावाकडे जावं लागतं. इव्हन दिवाळी सेलिब्रेशनसाठी पण आपण गावाकडे जातो. म्हणजे काय आहे ते जॉईंटनेस आहे ना, ती चेंजिंग नेचर, ते एक्सपेक्ट होतं, ते आन्सर लिहिताना एक्सपेक्ट होतं. मग आता हे जरा पहिला पार्ट. मग दुसरा पार्ट कसा डील करणार? सेम, चेंजिंग नेचर ऑफ न्यूक्लिअर फॅमिली. मग आधीची न्यूक्लिअर फॅमिली कशी होती? आधीची न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये अर्निंग जो आहे जनरली मेल करायचा, वुमन जनरली काय करायची, घरामध्ये हाऊसवाईफ सारखं राहायचं. ओके. आता त्याही पलीकडे जाऊन काय होत होतं, या जॉईंट आधीची जी जॉईंट फॅमिली आहे, ज्या जॉईंट फॅमिलीमध्ये न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ओल्ड व्हर्जन काय होतं? आठवा. ओल्ड व्हर्जनमध्ये आणखी काय होतं? मॅरेज, वुमनची एम्पॉवरमेंट बद्दल बघा, सोशल अँगलनच विचार करा. वुमन एम्पॉवरमेंट बद्दल काही झालंय का? ओल्ड स्ट्रक्चरमध्ये काय दिसतंय का? यस, डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये 1, 2, 3 असं वर्डमध्ये डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये वुमनचा इन्व्हॉल्व होतं. हे ओल्ड स्ट्रक्चर झालं. आता चेंजिंग नेचरमध्ये काय होईल मग? कोणता? आता न्यूक्लिअर फॅमिली, जॉईंट फॅमिली संपली. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये चेंजिंग नेचरमध्ये काय येईल? लेट मॅरेजेस आहे ना, मुलगी आजकाल त्या चौघामध्ये मॅरेज करत नाही लवकर. आणखी काय मुद्दा येऊ शकतं? आठवा, कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्स काय असू शकतात? पहिल्यांदा स्त्री एकटी घरी राहायची, डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये जरी असली तरी. आता ड्युअल इन्कम सोर्स झालाय. जरुरी नाही आहे मुद्दा तुम्हाला किती कळतोय, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. मग आता ड्युअल इन्कम सोर्स म्हणते एक्झाम्पलमध्ये, मेल अँड फिमेल बोथ आर वर्किंग नाव. आजकाल व्यक्ती घरच्या स्वयंपाकासाठी न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे शहरात जाऊन मी कामाला जातो आणि तू घरी बसून माझ्यासाठी स्वयंपाक कर, आजकाल तसं डिमांड नाही आहे. मग ते चेंजिंग नेचर दिसतं. चेंजिंग नेचर ऑफ न्यूक्लिअर फॅमिली. एक आहे फिलिओसेंट्रिक. फिलिओसेंट्रिक म्हणजे तुमच्या मुलाकडं, म्हणजे सर्व फॅमिली त्या मुलावर फोकस केलेली असते. मग मुलावर फोकस केलेली असते तर काय असते, मुलाला काय पाहिजे, मग 1 किंवा 2च मुलगा राहतं तर मुलाला काय पाहिजे, त्याच्या गरजा. इव्हन ते ज्या घराचं स्ट्रक्चर डेव्हलप केलेलं असते ते त्याच्या गरजा पूर्ततेसाठी केलेलं असते. बघितलं असेल असं तुम्ही. मग त्या एक बंटी उदाहरण घेऊ, त्या बंटीच्या पूर्ण गरजा सॅटिस्फाय करण्यामध्ये पूर्ण फॅमिली, मग त्याचं एज्युकेशन. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असाल फॅमिली शिफ्ट करते. त्या पोराला जर डॉक्टर MBBS बनवायचं असेल, आमच्या इकडे ट्रेंड असतं की कोचिंग हब जिथं झालेलं आहे, MBBS नीट किंवा IIT JEE द्यायची आहे, पूर्ण फॅमिली शिफ्ट होऊन जातं. चेंजिंग नेचर झालं की नाही झालं फॅमिलीचं? फिलिओसेंट्रिक, एका मुलाभोवती लक्ष केंद्रित, त्याला ॲसेट बनवासाठी. मग कोणी कोट्याला जातं, कोणी आपली पूर्ण फॅमिली घेऊन वेगवेगळ्या जागी येतात समजा आमच्या इकडे, तर ते चेंजिंग नेचरमध्ये टाकू शकतात. ते एक्सपेक्ट होतं की तुम्ही ओल्ड स्ट्रक्चरमधले 2-3 पॉईंट लिहा, 1-2 पॉईंट लिहा, जेवढं तुम्हाला आठवते ते, आणि चेंज काय होऊ राहिलं जॉईंट फॅमिलीमध्ये ते लिहा. इथं तर मग न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये तर बरेच चेंजेस होऊ राहिले. आता लिव्ह इन रिलेशनशिप आलेलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये 1 पॅरेंट चाइल्ड, 1 पॅरेंट, तुषार कपूरवाला इश्यू असेल किंवा मग कोणतंही असेल, एकता कपूर, एकटीच आई आणि एकटंच सर्वजण सांभाळणार त्याला. हे झालं चेंजिंग नेचर. बस याच्या रिलेटेड होतं. बाकी आणखी चेंजिंग नेचरमध्ये आहे जेंडर पॅरिटीवर आणखीन जास्त भर दिलेला आहे. डिसिजन मेकिंग पॉवर आणखीन स्ट्रॉंग झालेली आहे वुमनची. तुमच्या अवतीभवती काय होतंय, तुमची फॅमिली ही न्यूक्लिअर असेल, जॉईंट असेल, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. आहे झालं. मग अशा पद्धतीनं चेंजेस होऊ राहिलेले आहेत. हे ॲस्पेक्ट जे आहे, मग त्याचं कन्क्लुजन काय राहील? कन्क्लुजन आहे तेवढंच सिंपल लिहायचं की मॉडर्नायझेशन होत असताना बऱ्याच वेळा आपण असं बघतो की ते ॲडॅप्टेशन गरजेचं असतं. आणि भारतीय सांस्कृतिक परंपरा किंवा जी समाज आहे किंवा जी फॅमिली स्ट्रक्चर आहे, गरजेनुसार किंवा काळानुसार तसे बदल स्वतःमध्ये घडवून आणून एकूणच चेंज जो आहे तो आपल्याला दिसून आलेला आहे किंवा याचं स्ट्रक्चर सोपं राहील. कारण की हे आपल्याला काही महत्त्वाचा असा गव्हर्नमेंटच्या रिलेटेड, गव्हर्नन्सच्या रिलेटेड असा काही मुद्दा नाही आहे, ना कोणता मोठा चॅलेंजेसच्या रिलेटेड मुद्दा आहे. पण आता मग तुम्हाला आणखीन जर त्याला इंट्रोडक्शनमध्ये ॲड करायचं झालं तर तुम्ही तर सिंगल फॅमिली किंवा लिव्ह इन रिलेशनशिप याला रेग्युलेट करणं गरजेचं आहे. क्राईम रेट वाढलेला आहे. कुठेतरी आत्ताच एक न्यूज आली होती
हां, दिल्लीची प्रिपरेशनसाठीची न्यूज होती, लिव्ह इनमध्ये राहत होते आणि मारून टाकलं. मग तिथच्या रेग्युलेशनबद्दल तुम्ही लिहू शकता की तसे मुद्दे जे आहे, हळूहळू चेंजिंग नेचर असं होत आहे फॅमिलीमध्ये, तर तिथं रेग्युलेशन किंवा त्यांच्याबद्दल प्रॉपर जे असतं ना सर्व्हेलन्स, अशा ठिकाणी गरजेचं असू शकतं, किंवा ते डिफाईन करणं हे गव्हर्नमेंटचं जिम्मेदारी आहे, किंवा लॉ किंवा पॉलिसी आणणं ते गव्हर्नमेंटचं काम आहे, असं करून तुम्ही कन्क्लूड करा. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न या. तिसरा प्रश्न आहे, इट्स रिलेटेड विथ एक्सप्लेनेशन हाऊ प्लुरलिझम अँड कलेक्टिव्ह एक्झिस्टन्स हॅज शेप्ड इंडियन सोसायटी. बहुलतावाद आणि सामूहिक सहअस्तित्वाने भारतीय समाजाची संरचना कशी घडवली आहे, स्पष्ट करा. काय आहे, शब्दाची फोड करूया पुन्हा. तेच झालं, नेहमी लक्षात घ्यायची. हाऊ या वर्डवर गेलं, एक्सप्लेन करायचं आहे, मला समजलं. काय हाऊ, कसं. प्लुरलिझम अँड कलेक्टिव्ह को एक्झिस्टन्स म्हणजे बहुलतावाद आणि सामूहिक अस्तित्वाने भारतीय संरचना कशी घडवली, म्हणजे भारताच्या सोसायटीला रूप कसं भेटलं, कशामुळं, प्लुरलिझममुळं आणि को एक्झिस्टन्समुळं. आता इथे इंट्रोडक्शन, तुम्ही जो इंट्रो आहे त्या पार्टमध्ये प्लुरलिझम आणि को एक्झिस्टन्स भारतामध्ये पूर्वपार चालत आलेला आहे. आणि एक कन्सेप्ट आहे सोसायटीमध्ये, नंतर आपण बघूया, की मेल्टिंग पॉट आणि एक असतं सलाड बाउल. ओके. तर मेल्टिंग पॉट मॉडेल म्हणजे काय होतं, इंटिग्रेट होतं पूर्ण गोष्टी आणि संस्कृतीची देवाणघेवाण होऊन एकरूपता येते, ते झालं मेल्टिंग पॉट. आपला भारत मेल्टिंग पॉट कमी आहे आणि सॅलड बाउल जास्त आहे. म्हणजे मी माझी संस्कृतीचं जतन, जेव्हाही पण प्रश्न असा येईल तर सलाड बाउल लिहायचं. कधी मी माझी संस्कृती जतन करून ठेवली आहे, मी समोरच्याला पण तेवढंच टॉलरंटली बघतोय, त्यांना त्याचं कल्चर तसंच जपून ठेवलेलं आहे आणि आम्ही बंधुभावानं राहतोय, असं आलं तर सलाड बाउल लिहायचं. इंट्रोडक्शनमध्ये मी कॅची वर्ड किंवा कीवर्ड सांगतोय. ठीक आहे. तर प्लुरलिझम आणि कलेक्टिव्ह को एक्झिस्टन्समुळे शेप झाली इंडियन सोसायटी. तुम्हाला जे पण डेफिनेशन ज्याची प्लुरलिझमची किंवा कलेक्टिव्ह को एक्झिस्टन्सची सोपी डेफिनेशन असते. तुमच्या भाषेमध्ये कोलेक्टिव्ह को एक्झिस्टन्स हजारो वर्षापासून भारतीय संस्कृती अशी आहे की ती एकत्र पद्धतीनं राहिलेली आहे. प्लुरलिझम बद्दल तुम्ही असंच सांगू शकता. बहुलतावाद जी आहे की टॉलरन्स वगैरे सारख्या गोष्टींमुळे आलेला आहे. पण प्रश्न आपल्याला त्या को एक्झिस्टन्सवर आणि प्लुरलिझमवर विचारलेला नाही आहे. आपल्याला विचारलेला आहे की या गोष्टींमुळं, प्लुरलिझम असेल किंवा कलेक्टिव्ह को एक्झिस्टन्स असेल, यामुळं तुमची इंडियन सोसायटी घडत कशी गेली, तुमची इंडियन सोसायटी घडत कशी गेली. म्हणजे इंडियन सोसायटीवर या गोष्टीचा परिणाम झाला असेल आणि ते कुठं परिणाम झाला आणि त्या परिणामांमुळं काय झालं हे दाखवायचं. कुठं. मग आता जुन्या काळापासून मग आपल्याला जुन्या फाईली शोधाव्या लागतील, डोकं मागं न्यावं लागेल हिस्ट्रीमध्ये. मग हिस्ट्रीमधले रूट शोधावे लागतील. मग माझं आन्सर असेल, आन्सर जिथं बॉडी पार्ट आहे, इंट्रोडक्शन झालं, यांची डेफिनेशन देऊ. आता मी बॉडी पार्टमध्ये काय करणार, मी पहिले केलं की इंडियन सोसायटीवर होणारा शेप, इंडियन सोसायटी शेप कशी होऊ राहिलेली आहे, या गोष्टीवर माझा फोकस असणार. तर पहिल्यांदा रिलिजन, इंडियाचं रिलिजन हा सोसायटीचा पार्ट आहे. रिलिजन कसा शेप झालं की प्लुरलिझम आणि कलेक्टिव्ह को एक्झिस्टन्समुळं हिस्ट्रीमध्ये रिलिजन कसं शेप झालं. तर मग याचं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. भक्ती मुवमेंट, सुफी मुवमेंट. प्रश्नाचं डिमांड काय होती की प्लुरलिझम आणि कलेक्टिव्ह को एक्झिस्टन्स याचे कॅरेक्टरिस्टिक नाही विचारले तुम्हाला भारतीय संस्कृतीचे, या दोघांमुळं तुमची भारतीय संस्कृती शेप कशी झाली. मग आजची जी भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये या दोन गोष्टीचा कसा परिणाम होत गेला आणि आजचं स्ट्रक्चर तयार कसं झालं. मग रिलिजनमुळे हिस्टोरिकल अँगलवर गेलो, हिस्टोरिकल व्ह्यू किंवा अँगल. या अँगलमध्ये पहिला पॉइंट मी काय लिहिला, विथ रिलेटेड विथ रिलिजन. आणि रिलिजनमध्ये मग मी
रिलिजन कसा शेप होते त्याचं एक्झाम्पल दिलं की कोएक्झिस्टन्समुळं जी प्लुरलिझममुळं किंवा कोएक्झिस्टन्समुळं टॉलरन्स जसं आहे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण झाली, कल्चरल एक्सचेंजेस झाले आणि त्यामुळं काय झाले तयार समोर काय तयार झालं, सूफी भक्ती आपण बघितलं ना 13व्या-14व्या शतकात कबीर वगैरे, एक्झाम्पल कबीर वगैरे तुम्ही तिथं देऊ शकता, काही हरकत नाही. आता याच हिस्टोरिकली या गोष्टींमुळे आणखी कोणकोणत्या गोष्टी शेप झाल्या इंडियाचं स्ट्रक्चर, सोसायटीच्या स्ट्रक्चरवर, कुठं तर ट्रेडवर परिणाम झाला. अँगल बघा, इकॉनॉमिकल अँगलवर घुसलो आता मी, इकॉनॉमिकल अँगल टाकतो ट्रेड, त्या बहुलतावादामुळं ट्रेड शेप झाला तुमचा. अरबियन देशातून भारतामध्ये व्यापारी, चायनामधला सिल्क रूट असेल, ट्रेड शेप होण्यामध्ये, आणि त्या ट्रेड या रिलिजन जसं शेप झालं तशी या ट्रेडमुळं, या ट्रेडचा इम्पॅक्ट होत गेला, इथं खलासी येत गेले, हे येत गेले, आणि त्याचा भारताच्या सोसायटीवर काय परिणाम झाला, भारतीय सोसायटीवर काय परिणाम झाला, हळूहळू आपण त्यांचे जे कल्चरल गोष्टी आहेत ते ॲक्सेप्ट करत गेलो. ते तुम्हाला लिहावं लागेल इथं. ट्रेडमुळं कोएक्झिस्टन्स किंवा हे आलं आणि त्यामुळं तुमच्या याच्यावर ओव्हरऑल तुमच्या भारतीय समाजावर परिणाम होत गेला. ठीक आहे. ट्रेड, बऱ्याच अशा कम्युनिटीज पण डेव्हलप होत गेल्या ट्रेड रिलेटेड असेल, किंवा ट्रेडमुळं म्हणा, किंवा दुसऱ्यांचे स्थलांतरही भारतात होत गेले, जसं की पारशी कम्युनिटी आज भारतामध्ये येऊन राहते. ठीक आहे. मग आता दुसरं आहे याच, आता हा अँगल झाला रिलिजनच्या रिलेटेड किंवा हिस्टोरिकल अँगल हा पकडला. हिस्टोरिकली रिलिजन आणि ट्रेड मुळं भारतीय संस्कृती किंवा भारतीय समाज कसा डेव्हलप झाला, हे दोन सांगितलं. आता दुसरा पॉइंट आहे कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन भारतीय समाजाचा पार्ट आहे ना. या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे मुद्दे आलेले आहेत, ब्रदरहूड, इक्वॅलिटी, किंवा आज जे पण आपण म्हणतो की राईट, तुमचे जे अधिकार असतील, तुमचे जे मायनॉरिटीज जस्टिस असेल, ओके, तर या गोष्टी ज्या आहेत या कशामुळं, कशाचा इम्पॅक्ट आहे भारतीय संस्कृती. इवन कॉन्स्टिट्यूशन जे जनरेट झालंय, मग मी येतं डेव्हलपमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, डेव्हलपमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन कशाचा परिणाम आहे, बहुलतावाद आणि प्लुरलिझम जे आहे, सामूहिक सहअस्तित्व, यामुळं आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्या व्हॅल्यूज ॲड केल्या आणि त्याच्यामुळे हळूहळू भारतीय समाजावर इम्पॅक्ट पडत गेला. म्हणजे दुसरा अँगल कव्हर झाला माझा, कॉन्स्टिट्यूशन, डेव्हलपमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तिसरा अँगल, याच कोएक्झिस्टन्समुळं काय झालं, समाज कसा डेव्हलप झाला, समाज कसा डेव्हलप झाला तेच पाहतोय आपण. आता कॉन्स्टिट्यूशनला डेव्हलप केलं आणि त्यामुळे समाजावर इम्पॅक्ट झाला. ओव्हरऑल तीच गोष्ट आहे, प्लुरलिझम आणि कोएक्झिस्टन्स. आणि तिसरा पोर्शन आहे फ्रीडम मुवमेंट. टाकू शकता तुम्ही फ्रीडम मुवमेंट, तुम्हाला जेवढे पॉईंट वाटतात तेवढे टाकू शकतात आणि हे रिलेव्हंट आहे. फ्रीडम मुवमेंटमध्ये कोएक्झिस्टन्स आपण पाहिली, खिलाफत चळवळ वगैरे, नॉन कोऑपरेटिव्ह, असहकार आंदोलन, मुसलमानांचा त्यामध्ये असणारा सहभाग, कशामुळे झालं, भारतीय समाज हळूहळू डेव्हलप झाला ना. मग भारत स्वातंत्र्य होतानाच्या ज्या चळवळी आहे त्याही शेप होण्यासाठी काय झालेलं आहे, त्या कोएक्झिस्टन्समुळं, त्या एकरूपतेमुळं आपली फ्रीडम स्ट्रगल ही आणि त्या तेव्हाचा जो समाज आहे तो शेप होत गेला. नॅशनल इंटिग्रेशनचा मुद्दा टाकू शकता. मग मला जर तुमच्याकडून 150 वर्डमध्ये उत्तरात अपेक्षित असेल तर मग मी हे अँगल चेक करील ना तुमचे, की कॉन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला मदत भेटली, फ्रीडम स्ट्रगलमध्ये जो समाज तयार झाला किंवा स्त्रियांचं योगदान जे झालं किंवा हिंदू मुस्लिम युनिटी दिसून आली, त्यातून पुन्हा तेच दिसून आलं. हिस्टोरिकल अँगलमध्ये रिलिजन जे आहे ते शेप आणि डिफाईन होण्यामध्ये भारतीय समाज घडू राहिलेला आहे ना. प्रश्न तो आहे, भारतीय समाज कसा घडत गेला. हाऊ प्लुरलिझम अँड कलेक्टिव्ह कोएक्झिस्टन्स हॅपन इंडियन शेप्ड इंडियन सोसायटी. मग इंडियन सोसायटीमध्ये शेप होऊ राहिली की नाही, रिलिजन, भक्ती, सुफी मुवमेंट, इंडियन सोसायटी शेप झाली कोएक्झिस्टन्समुळं, ट्रेडमुळं, कोऑपरेटिव्ह आणि बऱ्याच लँग्वेज शिकण्यात आला, पर्शी, अरेबियन इन्फ्लुएन्स, त्याच्याबद्दल काही लिहू शकतो आपण. कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड व्हॅल्यूज किंवा मूल्य आपण जे पकडून ठेवलेलं आहे, शेप झालेली आहे इंडियन सोसायटी त्याच्यामुळं.
कशाचा इम्पॅक्ट आहे? को एक्झिस्टन्सचा इम्पॅक्ट आहे. फ्रीडम, राईट, स्ट्रगल, कसे तरी आणखी बरेच मुद्दे लिहू शकता. मग सोशल इम्पॅक्ट जो आहे तो पण टाकू शकता. सोशल मुद्दा टाकायचाच राहिला तो पण टाकू शकता. टॉलरन्स वगैरेचा रिलेटेड आहे. इंडियन सोसायटी हळूहळू जी आजची सहिष्णू भारताची डेफिनेशन देतो आपण, सहिष्णू भारताची जी डेफिनेशन देतो ती गरजेची आहे इथं. मग कल्चरली कसं आपण टॉलरेट बनत गेलो, आजची सोसायटी का दाखवायची आहे सोशल मीडियामुळं हेमुळं ते नाही. आहे भारतीय संस्कृती टॉलरेट, ती सहिष्णू आहे आपल्याला माहिती आहे. मग सोशल इम्पॅक्ट, फेस्टिवल्स आणि फूड पण आपलं शेप होत गेलं, तोही मुद्दा यायला पाहिजे होता इथं, है ना. सोशल अँगलमध्ये सोशल अँगलच पाहतोय. इवन तुम्ही आणखीन 73rd 74th अमेंडमेंट तुम्ही कुठं पण जाऊ शकता. पंचायत राज जे आहे आज कन्वर्ट झालेलं किंवा जे पंच बसायचे वगैरे, तर तिथचंही उदाहरण तुम्ही देऊ शकता. ते शेप होण्यामध्येही बहुलतावाद्याचा कसा परिणाम होत गेला इन्स्टिट्यूशन क्रिएट होण्यामध्ये. प्रश्न होता की या दोन गोष्टींचा इम्पॅक्ट भारताचा समाजावर म्हणजे काय, सामाजिक स्ट्रक्चरवर. मग ते स्ट्रक्चर आपण दाखवलं की कॉन्स्टिट्यूशन फ्रेम होणं, रिलिजन असेल, ट्रेड असेल, फ्रीडम स्ट्रगल असेल, सोशल अँगलमध्ये मुद्दे जसे बघितले आपण, कल्चरल, फूड इत्यादी. झालं उत्तर, या रिलेटेड होतं. आणि लास्टमध्ये हेच लिहायचं, थोडं त्यामध्ये पण लिहू शकतो की आपण जसं जे म्हणतो की मल्टी कलर जे फेसेट्स आहेत आपले, अँगल्स आहेत, किंवा आज आपलं जे गव्हर्नन्स जी असते, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, याला लिंक करा. मग ते जे व्हॅल्यूज आहे त्या सिस्टीममुळं आज आपली जे गव्हर्नमेंट आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथची, ती याच गोष्टींमुळे समाजामध्ये शेप होताना दिसून येत आहे, याच व्हॅल्यूजमुळं. हे एक्सपेक्ट आहेत. हे मुद्दे जर आले तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार. चौथा पोर्शन सेम. आता हळूहळू फ्लो वाढू, ठीक आहे. आता डिस्कस द व्हेरियस मेजर्स टू काउंटर अ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इन इंडिया. हा एक क्वेश्चन फारच वेगळा लिहिला तुम्ही. हा सोपा क्वेश्चन होता, यामध्ये तर काहीच नव्हतं. गरिबीची डेफिनेशन देत बसलेत तुम्ही. बेसिकली काय करायचं होतं, क्वेश्चन 4 मध्ये डिस्कस व्हेरियस मेजर्स टू काउंटर अ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इन इंडिया. क्वेश्चन सिंपल होता की भारतातील बहुआयामी दारिद्र्याचा सामना करण्यासाठी विविध उपायांवर चर्चा करा. मग आता याचं इंट्रोडक्शन कशी येईल बघा. मी मल्टी डायमेन्शनलचा चार्टच आणलाय तुमच्यासमोर. आता ते गरिबी काय असते एका सेंटेन्समध्ये जर संपवली असती ना तर मी त्याला कन्सिडर केली असते, पण ते पण कॅची वर्ड ना. डेप्रिवेशन ऑफ रिसोर्सेस लीड्स टू पॉवर्टी असं जर कोणी लिहिलं असतं ना मग तो मुद्दा पटण्यासारखा होता, कारण कॅची लिहिलं त्यानं ते लगेच ग्रास्प होणार आहे. ते नाही पॉवर्टी इज म्हणजे तुम्ही डेफिनेशन देऊ राहिले त्याची, असं कमी आहे, तसं कमी आहे. अरे मल्टी डायमेन्शनलवर पोचलाय क्वेश्चन आणि तुम्ही पॉवर्टीची डेफिनेशन देऊन काय करणार आहे. मग मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये बोलायला पाहिजे होतं तुम्ही. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीवर काय होतं. आता मी इथं काय लिहिणार, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ऑफ इंडेक्सची डेफिनेशन. त्यामध्ये पण मला काय नाही सुचत आहे डेफिनेशन, मी ते ॲस्पेक्ट लिहिणार, हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी काय कॅल्क्युलेट करते, हेल्थ, एज्युकेशन आणि हे कॅल्क्युलेट करते. इट्स रिलेटेड विथ. तर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ॲक्च्युली ट्राईंग टू इरॅडिकेट. मग इथं एखादं चांगलं उदाहरण देईल. गव्हर्नमेंट नेहमी म्हटलं जाते की एवढे मिलियन गरीब आम्ही कमी केलेले आहेत, टाकून द्यायचं लगेच की भारताच्या गव्हर्नन्समुळं, इन्क्लुझिव्ह ग्रोथमुळं तेवढी पॉवर्टी आपल्या देशातून, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी कमी झालेली आहे. ठीक आहे, डायमेन्शन म्हणजे तेवढे पॉवर्टी कमी झालेली आहे असं एक स्टॅटिस्टिक टाकून द्यायचं. सिंपल उदाहरण. आता मग ते झाल्यानंतर बॉडी पार्टकडे येणार. मग बॉडी पार्टमध्ये मी काय सांगणार, व्हेरियस मेजर्स. मग माझं ऑप्शन इथं असणार. आता सुरुवात जिथं बॉडी पार्ट होणार ना तिथं मी लिहिणार व्हेरियस मेजर्स टू काउंटर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असा मी एक पूर्ण प्रॉपर हेडिंग लिहिणार. आणि या हेडिंगच्या आतमध्ये मग मी
जसं मी 3 सांगितलं होतं. काय होतं? हेल्थ. इंट्रोडक्शनमध्ये पण मी हेच दिलेलं आहे, पण आता मी इथं डायग्रॅमॅटिकली सांगतोय. आता हेल्थ हा पहिला फॅक्टर आला, याच्या खाली अंडरलाईन करा. हेल्थ आल्यानंतर आता हेल्थ सुधारण्यासाठी भारताच्या कोणकोणत्या उपाययोजना आहेत किंवा योजना आहेत लिहा. आता मग तुम्हाला काय लिहायचं आहे? जन आरोग्य योजना लिहायचं आहे की अजून जसं असतं ना हेल्थच्या रिलेटेड बऱ्याच असतं ना, मातृवंदना योजना असेल किंवा मग पोषण अभियान असेल, हेल्थच्या रिलेटेड तुम्हाला जे आठवते ते इथं लिहा. बघा दिसायला किती छान दिसणार ते. आणि त्यानंतर हेल्थचं झालं की त्याच्या पुढचा इश्यू एज्युकेशन. बघा एज्युकेशन. आता एज्युकेशनचे पुढचे मुद्दे, एज्युकेशनच्या रिलेटेड स्कीम, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट झाला, सर्व शिक्षा अभियान टाका. तुम्हाला जे स्कीम टाकायचे टाका. पण बघा आता मी काय हे करतोय, डील करतोय, मी ॲस्पेक्ट डील करतोय, मेजर्स करतोय. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी काय आहे हे मी पहिल्यांदा एक्सप्लेन केला. आणि आता त्यामध्ये हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, त्यामध्ये हायजीन्स आहे, कुकिंग फ्युएल, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिसिटी, हाऊसिंग. तिसरा मुद्दा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लिहा. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये मग एक मुद्दा लिहिणार मी हाऊसिंग, प्रधानमंत्री आवास योजना. कुठचं कोणतीही स्कीम टाकल्यापेक्षा मी स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित बसवून म्हणजे या स्ट्रक्चरवरून त्याच्या लक्षात येईल की याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी माहिती आहे आणि प्रत्येक डायमेन्शनसाठी यानं काहीतरी स्कीम लिहिली आहे. आता जसं हाऊसिंग आहे, सॅनिटेशनसाठी कोणती आहे? सॅनिटेशनवाली स्कीम कोणती असेल? स्वच्छ भारत अभियान टाकून द्या. लक्षात आहे? आता बघा तुमचे डायमेन्शन ऑटोमॅटिक ओपन झाले का? प्रश्नाची फोड केली, तुमचे डायमेन्शन्स ओपन झाले. हा क्वेश्चन तो खूप सोपा होता. हा प्रश्न तुम्ही ॲड्रेसच केला नाही व्यवस्थित. कोणती स्कीम कुठेही टाकून दिली. मला हे होतं की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी कमी करायची आहे, तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी काय आहे ते लिहिली. आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी कमी करायची असेल तर त्याच्या इंडिकेटरवरच्या स्कीम लिहावं लागतील ना मित्रांनो आपल्याला. मग त्याचे इंडिकेटर हेल्थ आहे, मग हेल्थ रिलेटेड स्कीम लिहा. त्याचे इंडिकेटर एज्युकेशन आहे, एज्युकेशन रिलेटेड स्कीम लिहा. त्याचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या रिलेटेड आहे तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचे इंडिकेटर्स लिहा, त्याचे स्कीम्स लिहा. आणि मग हे झाल्यानंतर भारत तो ग्रोथ करतो आहे, डेव्हलप होत जातो आहे, आत्मनिर्भर बनत चाललेला आहे, असा करून कन्क्लुजनमध्ये ऑप्टिमिझम ठेवा. अँड दॅट्स इट. तुमचं ॲन्सर प्रॉपर वेनं तयार होईल. हाऊसिंग, इलेक्ट्रिसिटीसाठी उज्ज्वला योजना, ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशनसाठी ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटेशन, कुकिंग फ्युएल. ओके, सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या आहे. ठीक आहे. बेसिकली आता MPSCचे पण क्वेश्चन याच रिलेटेड होते. 150 वर्डमध्ये किंवा मग 250 वर्डमध्ये आपल्याला केलेलं आहे. डिमांड लक्षात घेतलेली असेल, तुमच्या आलेली असेल तर या क्वेश्चनवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पुन्हा सांगतो की तेच आहे, रोल ऑफ जॉईंट फॅमिली विचारलेला आहे. तर मी आता इंट्रोडक्शन नाही घेणार, डायरेक्टली मी सांगतो बॉडीमध्ये मला काय एक्सपेक्ट होतं या क्वेश्चनसाठी. तर जॉईंट फॅमिली जी आहे, जॉईंट फॅमिली, तर जॉईंट फॅमिलीचा रोल विचारलेला आहे. तर मी पहिल्यांदा इथं लिहिणार रोल ऑफ जॉईंट फॅमिली आणि मग ते इथं 1, 2, 3, 4, 5 जेवढे रोल लिहायचे मी तिथेच लिहिले. ठीक आहे. आणि मग हा पहिला पार्ट झाला. हा पहिला पार्ट मी इथं ॲड्रेस केला. ठीक आहे. व्हॉट इज द रोल ऑफ जॉईंट फॅमिली इन इंडिया, जॉईंट फॅमिली रोल ऑफ इंडियामध्ये तिथं टाकलं. मग मला इथं अर्धे मार्क्स माझे याच्यासाठी असणार. आणि इथं दुसरा प्रश्न चालू होतोय. दुसरा प्रश्न आहे अडॅप्ट झालेली आहे, डिक्लाइन झालेली आहे, या दोनपैकी काही झालेलं आहे का? मग ते ज्यानं आन्सर लिहिलं की अडॅप्ट करताय, आपण जॉईंट फॅमिली कशी अडॅप्ट करते ते पाहिलं, स्ट्रक्चरली जरी चेंज होत असेल तरी पण ती अडॅप्ट कशी करते ते पाहिलं, त्याच्यावरची कमेंट होती. मग ते दर 2 पोर्शन मधलं तुमचं आन्सर मला दिसलं असतं की अडॅप्टिंग टू न्यू सिच्युएशन आणि त्याच्या खाली मग ते मुद्दे की काय काय गोष्टी उराले 1, 2, 3, 4 तुम्हाला मार्क्स मिळाले असते. सेम आहे मेजर सोशल कॉजेस अँड सोशल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इंटरनल मायग्रेशन ऑफ इंडिया. आता मायग्रेशन केल्यापेक्षा तुम्हाला इंटरनल मायग्रेशनवर जर क्वेश्चन असेल तर इंटरनल मायग्रेशनची डेफिनेशन द्या ना.
इंट्रोडक्शनमध्ये इंटरनल मायग्रेशनची डेफिनेशन द्या, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला डिस्कस करायचे, कॉजेस आणि कॉन्सिक्वेन्सेस. तर मार्क त्याला जास्त मिळणार ज्यानं बॉडी पार्टमध्ये सोशियल कॉजेस असा वेगळा पोर्शन केला आणि सोशियल कॉज काय आहे ते सांगितलं, कोणकोणते कॉजेस आहे आणि कोणकोणते कॉन्सिक्वेन्सेस आहे त्याबद्दल तो बोलला. ठीक आहे. इंटरनल मायग्रेशनचे मग आता मेजर कॉजेस कोणकोणते आहे, मग तुम्ही काही टाकू शकता. आता तुम्ही का मायग्रेट करता, एम्प्लॉयमेंटसाठी असेल, एज्युकेशन घेण्यासाठी असेल, मॅरेजमुळे कोणी मायग्रेट करू शकतं, ते मुद्दे आले, ते झाले कॉजेस. मग मी वेगळा अँगल केला, सोशियल कॉजेस वेगवेगळे दिले, सोशियल कॉन्सिक्वेन्सेस त्याच्यामुळं काय झालं. आता इथं एक महत्वाचा मुद्दा आहे, इथं बऱ्याच जणांना चूक काय केली मी ते सांगतो. सोशियल कॉन्सिक्वेन्सेसचे जे पण मुद्दे आहेत ना, इथं सोशियल कॉन्सिक्वेन्सेसमध्ये यांनी निगेटिव्हच टाकले. दिस इज व्हेरी व्हेरी रॉंग. मी तुम्हाला सांगतो बॅलन्स अप्रोच नाही आहे हा. बॅलन्स सोशियल कॉन्सिक्वेन्सेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण टाकायला पाहिजे होते. बऱ्याच जणांनी रिसोर्सेस ते बर्डन येतं, स्लम एरिया डेव्हलप होतो, निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस टाकले. पॉझिटिव्ह पण आहे ना, काहीतरी कोणाचा तरी अपलिफ्टमेंट होतोय, कोणता तरी एक वर्ग ज्याच्यामुळे कास्ट रिजिडिटीमुळे तो मायग्रेशन केलं, इंटरनल मायग्रेशन शहरामध्ये येऊन त्याची परिस्थिती सुधारते, हे पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस झाले ना. कल्चरल डायव्हर्सिटी येते, कल्चर एकत्र ऍड होते, पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्स झाले ना. मग तुम्हाला ते दोन्ही अँगलनं कसं विचार करायचं हे लक्षात घ्या. सोशियल कॉन्सिक्वेन्सेस विचारलेले आहेत. कॉज कारण आणि परिणाम हे वाईट असतील का, फक्त काही परिणाम चांगले पण असेल ना, ते कोणच लिहिलेलं नव्हतं. मग हे असं प्रश्नाची जेव्हा फोड करतो ना, मग दोन पार्टमध्ये ज्याचे उत्तर दिसलं, सोशियल कॉज आणि सोशियल कॉन्सिक्वेन्सेस, आणि त्यामध्येही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस, त्याला मार्क्स मिळणार. समजतंय प्रश्नाची फोड कशी झाली आहे. प्रश्नाची फोड या टॉपिकवर किंवा प्रश्नाची डिमांड यासाठीचं लेक्चर आहे आपलं पूर्ण. ठीक आहे. एक्सप्लेन हाऊ डिजिटल टेक्नॉलॉजी इज रिशेपिंग द डायव्हर्सिटी अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन सोसायटी. आता डिजिटल टेक्नॉलॉजीमुळं इंडियावर थोडंफार चेंज होऊ राहिलेलं आहे, काय चांगलं आहे ते लिहा, आणि डायव्हर्सिटी आणि कॅरेक्टरिस्टिक कसं रिफ्लेक्स हे करू राहिलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन सोसायटी आहे, मग तुम्ही ते लिहा. डायव्हर्सिटीवर काय चेंज पडणार आहे, डायव्हर्सिटीमध्ये काय येणार आहे, कल्चर येणार आहे, तुमची संस्कृती, लँग्वेजवर काहीतरी पोर्शनवर येणार आहे. बघा फोड करून मी सब पोर्शन काढला, इथं डायव्हर्सिटी आणि रिशेपिंग कॅरेक्टरिस्टिक मग आता मी माझा पॉईंट काय येणार, डिजिटल टेक्नॉलॉजी रिशेपिंग डायव्हर्सिटी एकत्र केले तरीही चालेल, काही हरकत नाही, आणि जर वेगळं पोर्शन केलं तर वेल अँड गुड. रिशेपिंग कॅरेक्टरिस्टिक, मग काय भारतीय संस्कृतीमध्ये परिणाम होऊ राहिला, मग ते आपण पाहिलेलं आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीमुळं ऍप बेस सर्व आलेलं आहे, मॅरेजवर काहीतरी परिणाम होतो. सोसायटी आहे, मग सोसायटीचे मुद्दे यायला पाहिजे. जसं की मॅरेज आहे तर ॲपवर आहे सर्व. आता ते वेगवेगळे ॲप असतात, शादी.com, ते इंग्लिश, ते एक्झाम्पलमध्ये तुम्ही लिहा. मॅरेजवर चेंजेस होऊ राहिलेला आहे, एज्युकेशनवर इम्पॅक्ट काय पडू राहिलेला आहे डिजिटल टेक्नॉलॉजीचा. आज तुम्ही मी कनेक्ट होऊ राहिलेला आहो, यातले अर्धे स्टुडंट डिजिटल एज्युकेशन रिलेटेड असेल, आणि बऱ्याच गोष्टी असतात. मग त्या तुम्ही इथं लिहायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन सोसायटीवर काय चेंजेस झालेले. सोशियल अँगल, इकॉनॉमिक अँगल टाकायचं. इकॉनॉमी, एज्युकेशन, मॅरेज, सोसायटीचा वरचाच इम्पॅक्ट आहे ना. झालं, आलं आन्सर. असे करून तुम्ही जर उत्तर लिहिले ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक डायरेक्शन सापडत जाईल. चौथा लास्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द रोल ऑफ गव्हर्नमेंट वेलफेअर schemes in reducing poverty and discuss what challenges still remains. मग आता माझं म्हणणं होतं पॉवर्टी काय आहे तर थोडं एखादा सुरुवातीला सांगा, आणि गव्हर्नमेंटच्या वेलफेअर स्कीम बद्दल पॉवर्टी रिड्युक्शनसाठी मग ते थोडं सुरुवात करा तिथून, की भारत कसा त्या ट्रेंडला फॉलो करतोय आणि का म्हणून पॉवर्टी रिडक्शन हे इम्पॉर्टंट गोल आहे. मग तुम्ही SDGs जो गोल आहे पॉवर्टी रिडक्शन तो टाका तिथं वर, कॅची वाटेल इंट्रोडक्शन. मग त्यानंतर बॉडी पार्टमध्ये काय येईल, बॉडी पार्टमधील रोल ऑफ गव्हर्नमेंट वेलफेअर स्कीम इन रिड्युसिंग पॉवर्टी. मग आता माझा हा पहिला पोर्शन झाला, हा गव्हर्नमेंटचं. मग स्कीम लिहा, मग ते पुन्हा हेल्थच्या रिलेटेड, एज्युकेशनच्या रिलेटेड, वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड,
जे पण तुम्हाला लिहायचं आहे इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड एज्युकेशन जे पण आहे ते लिहा आणि डिस्कस व्हॉट चॅलेंजेस स्टील रिमेन्स. आता हा पोर्शन बऱ्याच जणांना ॲड्रेस केला की नाही हे पण महत्त्वाचं. याला बरेच मार्क असतात. हे पोर्शन 1, हा पोर्शन 2. डिस्कस द चॅलेंजेस स्टील रिमेन. कोणते चॅलेंजेस राहणार आहे समाजामध्ये. मग चॅलेंजेस कोणती असणार. मग जे रिजनल इम्बॅलन्स सारखे असतात किंवा इन्फॉर्मल सेक्टर जे आहे जे गव्हर्नमेंटची कनेक्ट झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी असेल किंवा कास्ट रिलेटेड इश्यू असेल. मग हे जे आहे रिड्युसिंग पॉवर्टीमुळं आजही कुठेही इम्बॅलन्स, रिजनल इम्बॅलन्स, सोसायटीच्या रिलेटेड कास्टच्या रिलेटेड डिस्क्रिमिनेशन किंवा वुमनचं जे आहे वुमनचं जे काय म्हणतो आपण त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार अशासारखे मुद्दे चॅलेंजेस म्हणून येईल की आजही पॉवर्टी त्याच्यामुळं कमी होत नाही. करप्शन सारखे मुद्दा पण टाकू शकता तुम्ही इथं. तर झालं बस एवढं होतं मित्रांनो. तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की डिमांड कशी समजायची. हळूहळू तुम्ही हे स्ट्रक्चर ऑब्व्हियसली डेव्हलप करायला लागाल पण ते स्ट्रक्चर डेव्हलप करण्याच्या आधी ते क्वेश्चन्स कसे समजून घ्यायचे या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार होतो. आणि मला वाटतं की बऱ्यापैकी म्हणून तुम्हाला समजलं असेल. कोणी जर असेल ऑनलाईनमध्ये तर त्यांना जर समजा समजलं असेल तर थोडी कमेंट किंवा चॅटमध्ये टाकू शकता. त्यांचं काय ॲड्रेस झाला, इश्यू नाही झाला मला पण कळेल. आणि ओव्हरऑल बस अशा टाईपमध्ये हे स्ट्रक्चर होतं. आता हळूहळू याही पुढं आपण जाणार आहोत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या क्लासेस जेव्हा चॅप्टर 1 आपण स्टार्ट करू तर त्या चॅप्टर 1मध्ये पहिल्यांदा PYQ ॲनालिसिस आणि त्याचं लिंकेजेस आपण शिकणार आहोत आणि तिथून मग सुरुवात होईल आपल्या चॅप्टर 1ला. हळूहळू स्ट्रक्चर पण कसं डेव्हलप करायचं, फ्लो चार्ट पण कसे डेव्हलप करायचे. एकूणच काय तुमचं ओव्हरऑल स्टडी फक्त जाऊन तुम्हाला रिवाईज करायचा आहे. जो नोट्स दिले जातील, जे हँड रिटन्स असतील, जे प्रिंटेड असतील रिवाईज करा आणि त्याच्यामध्ये काही ॲड्स असतील ते आपण ते ॲडिशनही करू आणि हळूहळू तुमचं रायटिंग प्रॅक्टिस चालू ठेवा. हळूहळू त्यात इम्प्रूव्हमेंट होईल आणि नो डाऊट तुम्हाला त्यामध्ये चांगला रिझल्ट पण भेटेल. ओके, तुम्हाला समजलं असेल आजचं लेक्चर, चांगलं वाटलं असेल असं अपेक्षा करतो. आणि बहुतांश विद्यार्थ्यांचे जे डाऊट होते मी त्याही दिवशी मी विद्यार्थ्यांना विचारलं होतं तर मला वाटतं त्यांचे पण डाऊट्स लगभग क्लिअर झालेच असतील. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढील सेशनमध्ये जेव्हा आपण आता हळूहळू स्टार्ट करूया त्या रिलेटेड जनरली जे आपला सोशिओलॉजीचा कोर सब्जेक्ट होता. आज मी तुम्हाला ओव्हरलॅपिंग सांगितलं GS1चं झालेलं. हे GS1चे क्वेश्चन्स आहेत जनरल स्टडी, पण त्याचा सोसायटीयल अँगल जर असला तुमच्याजवळ तर तुम्ही किती आन्सर छान लिहू शकाल. ठीक आहे, चलो फिर बाय.